हुआ है हमारे भी लाइफ में चेंज करे। प्लीज कम टू स्टे सर। सीट स्टार्ट सर। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। आई एम ऑडिबल? मेरा आवाज आप तक क्लियर है? यस सर, यस सर। यस। थैंक यू सो मच। चलो, आज के इस ग्रेट सेशन को शुरुआत करते हैं। आई होप कि मेरा आवाज आप तक क्लियर है और सारी टीम का मैं आज की इस जूम सेशन में आपका स्वागत करता हूँ। मैं रिक्वेस्ट करूंगा कि जिनके कैमराज ऑफ है उनके कैमराज ऑन करें। जिनके पास ब्लूटूथ है वो ब्लूटूथ लगा के सुने, क्योंकि आज का सेशन शायद ही आपको कभी पिछले कुछ महीने में सुनने को आया होगा। सेशन थोड़ा सा मराठी और हिंदी में मिक्स रहेगा। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम सगळ्यांचं। आजचं सेशन जबरदस्त आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला हे सेशन का गरजेचं आहे मी पहिले तुम्हाला हे क्लिअर करेन। कारण समर्थ सक्सेस लाईफ हा बिझनेस ऑलमोस्ट सगळ्यांच्या, आता तुम्ही सगळे कनेक्टेड आहात, राईट? तर हे कनेक्शन मध्ये ज्यावेळी आपण ह्या बिझनेसला सुरुवात केलेली आहे, म्हणजे ह्या बिझनेसमध्ये आपण आपलं साइन अप केलं, आपला फॉर्म लावला, त्याच्यानंतर आपण आयडी रजिस्टर केला आणि आयडी रजिस्टर केल्यानंतर आपण एखादं प्रोडक्ट घेतला, प्रोडक्ट आपण सेल आउट केला असेल किंवा सेल्फ यूज केला असेल, पण ज्यावेळी आपल्याला ह्या बिझनेसला करायची वेळ आली त्यावेळी मात्र आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या असतील की आपण बिझनेस प्रमोट करतोय, मार्केटमध्ये बिझनेस प्रमोट करतोय, प्रोडक्ट्स प्रमोट करतोय, प्रोडक्ट्सला पण चॅलेंजेस आहेत आणि आपल्या बिझनेसला पण चॅलेंजेस आहेत। तर कोणाला बिझनेसमध्ये चॅलेंजेस आहेत त्यांनी टाईप करा येस, बिझनेस करा, बी टाईप करा, आणि ज्यांना प्रोडक्टसाठी चॅलेंजेस आहेत त्यांनी पी टाईप करा। बी और पी दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे। बिझनेससाठी कोणाला चॅलेंजेस येतात त्यांनी बी टाईप करा, प्रोडक्टसाठी ज्याला चॅलेंजेस येतात त्यांनी पी टाईप करा। चलो ग्रेट। मला तुमचं सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे याच्यामध्ये। माझ्या कोवसला जस्ट मिनिट, मला थोडंसं सेटिंग करू द्या। चला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये फास्ट मध्ये टाका, ज्यांना ज्यांना वाटतंय। माझे कोवेस्टला फक्त कोवेस्ट जे आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे संपूर्ण टीमवरती थोडंसं कंट्रोल करा। ज्यांचे माईक अनम्यूट होतील तशी सेटिंग केलेली आहेच आहे, राईट? ओके, दॅट्स ग्रेट। काही लिस्ट असेल, काही फोटो स्नॅप्स असतील आपल्या आजच्या इव्हेंटचे, तर ते तुम्ही कलेक्ट करा। दॅट्स ग्रेट। चलो सुरुवात करूयात आजच्या प्रोग्रामला। मेन आजचा टॉपिक आहे आपला बेसिक ट्रेनिंग आहे। तर बेसिक मध्ये आपल्याला काय काय गोष्टी क्लिअर करणं इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी आज आपण इकडे करणार आहोत। मी सगळ्यांचा ऑलमोस्ट बी आलाय, म्हणजे बिझनेस बद्दल काही चॅलेंजेस आहेत, तर बिझनेस मध्ये काय काय चॅलेंजेस येतात तर त्याच्यावरती आपल्याला एक सोल्युशन म्हणून आजचं सेशन आहे। ओके, ज्यांचे कॅमेराज आता हलत असतील थोडेसे स्टेबल माइंडसेटने इकडे बघा। आज तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी असं नक्की मिळेल की जे तुम्हाला एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाईल। तर नेक्स्ट लेवलला पुढे जाण्यासाठी कोण कोण रेडी आहे त्यांनी थंब दिला तरी चालेल मला। चॅट बॉक्स मध्ये थंब टाकू शकताय। चलो ग्रेट। हा, थंब टाईप करा फास्ट मध्ये। तुमचं इन्व्हॉल्वमेंट जेवढं फास्ट येईल तेवढं मी फास्ट तुम्हाला आता काही गोष्टी क्लिअर करणार आहे। ओके, सो आर यू रेडी फॉर दिस सेशन? तर पुढे जाऊयात। मेन आता हा जो टॉपिक आहे आपण तो थोडा क्लिअर करूयात। बेसिक ट्रेनिंग आहे आपलं, राईट? माझ्या स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे। वे टू डायमंडशिप, प्रत्येकाला डायमंडशिप पर्यंत जायचंय। डायमंडशिप नक्की काय असतं हा प्रकार कोणाकोणाला माहिती असावा आणि काही लोकांना माहिती नसावं। डायमंडशिप मध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये 1 करोड रुपये कमवणं म्हणजे करोडोपती क्लब मध्ये जाणं म्हणजे डायमंडशिप असतं। आणि आज प्रत्येक व्यक्तीला इथे आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आपल्या कंपनीमध्ये, आपल्या कॉन्सेप्टमध्ये, आपल्या सिस्टममध्ये डायमंड कोण कोण आहे किंवा डायमंड जे आहेत त्या लोकांना आपल्याला डायमंड बनवायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर करायला लागतील, राईट? तर आपल्याला डायमंड बनायचं असेल, डायमंडशिपला जायचं असेल तर आपल्याला ह्या बेसिक फंडामेंटल मधून जाण्यासाठी आपल्याला आता तयारी, प्रिपेरेशन करावं लागेल। भरपूर सारे लोक आज ह्या सिस्टमला कनेक्ट करतात। या सिस्टम मधून आज आपण जर विचार केला तर सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, पण आज ज्या बेसिक गोष्टी आहेत
ह्या बेसिक गोष्टी आपण फॉलो नाही करत. आणि मित्रांनो, ह्याच बेसिक गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपण पुढच्या 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षामध्ये, मॅक्झिमम 3 वर्षामध्ये डायमंडशिप पर्यंत जाऊ शकतो. राईट? तर कोण कोण डायमंडशिप साठी जाण्यासाठी तयार आहे? फास्ट मध्ये रिप्लाय करा. येस, आय एम रेडी म्हणून चार बॉक्स मध्ये टाका तुम्ही फास्ट मध्ये. येस, आय एम रेडी. फास्ट मध्ये मला सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट जर आलं, 54 लीडर्स आहेत, तर सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट मला पाहिजे याच्यामध्ये. जर तुम्ही डायमंडशिप साठी जाण्यासाठी तयार आहात तर तुमचं आय एम रेडीचा मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय पाहिजे. आय नकोय मला चॅट बॉक्स मध्ये पूर्ण आय एम रेडी तेवढं तरी टाईप करण्यासाठी स्वतःसाठी तयार व्हा. कारण ही छोटीशी एक जबाबदारी मित्रांनो. एक छोट्याशा जबाबदारीला जर आपण चॅट बॉक्स मध्ये टाकू शकत नसेल तर मग तुम्हाला कोणी डायमंडशिप नाही करणार, तुम्हाला कोणी करोडपती नाही करू शकत. अगदी ब्रह्मदेव जरी आला तरी आपल्याला डायमंडशिप कोणी नाही करू शकत. तर आपल्याला डायमंडशिप करायचं ना तर आपल्याला या गोष्टी फॉलो करायला लागतील. चलो नेक्स्ट. विदाउट लर्निंग नो प्रोग्रेस इन समर सक्सेस लाईफ. लर्निंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस सेशन. लर्निंग खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण लर्निंग शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग हे सेशन जे चालतात, हे लिडरशिप प्रोग्राम जे चालतात, आपले होम मीटिंग जे चालतात, आपल्याला लिडरचा एखादा कॉल जरी आला तर तो आपल्याला काहीतरी लेसन देण्यासाठी आहे, काहीतरी लर्निंग करण्यासाठी आहे. आणि आज आपण बघतो की बऱ्याचशा लोकांनी बिझनेस तर जॉईन केलाय, बऱ्याचशा लोकांनी बिझनेस तर जॉईन केलाय, पण बिझनेस जॉईन करून सुद्धा आज आपल्याला ज्यांनी बिझनेस दाखवला त्याच्यावरती आपण त्याच्यासोबत आपण कनेक्टिव्हिटी नाही ठेवत, त्यासोबत आपण कॉलमध्ये कनेक्ट नाही करत. आणि ह्याच गोष्टीमुळे होतं काय की आज आपल्याला जे जे साध्य साधायचंय, म्हणजे जिथे आपल्याला टार्गेट आहे, की आपल्याला काही लोकांचं आता टार्गेट बघा, छोटे छोटे टार्गेट्स आहेत, आपण त्याच्यावरती पण पुढे जाऊन बोलणार आहे. पण जर आपल्याला आपण विचार केला की मला एका महिन्यामध्ये 10,000 रुपये कमवायचे, हे छोटंसं टार्गेट आहे, पण तेच टार्गेट तुम्हाला माहिती आहे, पण ज्याच्यासोबत तुम्ही हातात हात मिळून हा बिझनेस सुरुवात केला त्याला माहिती आहे का? येस ऑर नो टाईप करा फास्ट मध्ये. जर तुमचं छोटंसं टार्गेट आहे ना, हे तुमच्या अपलाईनला माहिती आहे का? फास्ट मला सगळ्यांचे रिप्लाय, मी कोहोस्टला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की सगळ्यांवरती लक्ष ठेवा. आणि ज्यांचे मॉडेल नंबर लिहिलेले आहेत, ज्यांचे मॉडेल नंबर आहेत, म्हणजे ज्यांनी साइन अप झूम साइन अप करताना ज्यांचे मॉडेल नंबर आहेत ना, त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःचं नाव मेन्शन करा, जेणेकरून तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळेल. ओके, चलो. तुमचे टार्गेट तुमच्या अपलाईनला, मुन्ना सरांचं रिप्लाय येतो नो, म्हणजे तुमच्या सिनियरला तुमचं टार्गेट माहित नाहीये. ह्याचा अर्थ असा होतो. तर तुमच्याकडे तुमच्या डायरीवरती तुमच्या मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये जे काही टार्गेट तुम्ही घेऊन आलात ना ह्या बिझनेसमध्ये, तर हे तुमच्या अपलाईनला, ज्यांनी तुम्हाला ही बिझनेस कॉन्सेप्ट दिलेली आहे, त्या अपलाईनला तुम्हाला ते टार्गेट दाखवावे लागतील, त्यांच्यासोबत डिस्कस करावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला ते पुढे जाते. राईट? तर नेक्स्ट, हे लर्निंग का गरजेचं आहे? आज आपण बघतो की आपल्याला ज्युनियर केजी पासून, म्हणजे अगदी प्ले ग्रुप पासून आता स्कूल चालू होतात. प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी, नंतर आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून तर अगदी एमबीए मार्केटिंग किंवा आपण म्हणतो ना एमबीए इंजिनिअरिंग, ह्या सगळ्या गोष्टी करतो, डॉक्टर करतो, सीए करतो. पण या सगळ्या गोष्टी करेपर्यंत आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बेसिक फंडामेंटल यांचं आहे की लर्निंग आपल्याला शिकवलं जातं. राईट? आपल्याला शिकवलं जातं की ह्या पुस्तकामध्ये काय काय आहेत, एक्झाम्पल देऊन किंवा त्याचे आन्सर पाठ करून आपल्याला एक्झाम द्यावी लागते, आणि त्याच्यानंतर आपण पास आउट झालो की नेक्स्ट लेवलला जातो. नेक्स्ट लेवल मीन्स नेक्स्ट स्टँडर्डला जातो. राईट? पण तसंच आपल्याला जर तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतात, अगदी डिसिप्लिन मध्ये. डिसिप्लिन म्हणजे काय? शिस्तबद्धता. जर शिस्तीमध्ये जर आपण ह्या गोष्टी करतो की सकाळी आपल्याला स्कूलमध्ये जाणंच आहे, आज प्रत्येकाच्या घरी छोटे छोटे बाळ आहेत, आज आपण त्यांची पण काळजी घेतो की 7 वाजता स्कूल असेल तर त्याला 6:30 वाजता उठवणं, त्याला 7 वाजता रेडी करून, स्कूल बस असेल तर बसला पाठवणं, तर नेऊन सोडणं. ह्या सगळ्या गोष्टी त्याला आपण डिसिप्लिन मध्ये का ठेवतो? कारण का, तर लाईफ मध्ये त्याने काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. वो लाइफ में आगे जाके कुछ करेगा, अपना बंदा किया, अपना जो छोटा बच्चा है। लेकिन जब जब जैसे जैसे वो बड़ा बड़ा होता है, वो लर्निंग प्रोसेस में आगे बढ़ता तो है, लेकिन उसका जो ध्यान है, उसका जो विजन है, हम उसको हम बोलते हैं विजन या मिशन, हम उसको कुछ ऐसा देते नहीं है जहां से वो अपनी एजुकेशन का पूरा इस्तेमाल कर सके। हर हर घर में ऐसी एक हम बोलते हैं ऐसी चीज हो रही है कि बहुत सा अच्छा सा एजुकेशन हुआ है, बहुत अच्छा एजुकेशन हुआ है, लेकिन जॉब नहीं कर रहे कोई, घर में बैठा है, बच्चे संभल रहा है, या कुछ भी ऐसा है, या जॉबलेस भी है, ऐसी सिच्युएशन अभी मार्केट में है. तर मला सांगा मित्रांनो, मला सांगा, एवढं चांगलं एज्युकेशन घेऊन फायदा काय? आपल्याला आई वडिलांनी शिकवलं, आपल्या आई वडिलांनी कसे कष्ट, काबाड कष्ट केले, शेती केली, नोकरी केली, जे काही बिझनेस केला, पण त्यातून जे पैसे आले ते आपल्या शिक्षणासाठी लावले. कारण आज आपण आई वडील आहोत, आपल्याला माहिती आहे. आता खूप सारी लोक असे असतील
की ज्यांचं लग्न किंवा अजून कोणी नाहीये, जबाबदारी नाहीये. पण आज बरेचसे आता 90% लोक आता जबाबदार लोक आहेत. आता सेशनमध्ये जो काही क्राऊड आहे आपला, राईट? तर हे 90% लोक, 90% लोक काय जबाबदार लोक आहेत. 59चा काउंट आहे. मग 59 लोकांमध्ये 90% लोक असे, म्हणजे 50 लोक असे आहेत की ज्यांच्यावरती जबाबदारी आहे. ही जबाबदारी म्हणजे कसली आहे? आपल्या फॅमिलीची जबाबदारी आहे, लहान मुलांची जबाबदारी आहे, वाईफ असेल किंवा हसबंड असेल त्यांची जबाबदारी आहे, आई वडील असतील किंवा सासू सासरे असतील यांची जबाबदारी आहे, राईट? तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आज आपण काय करतोय, कुठे ना कुठेतरी काय स्टेबिलिटी आणतोय. आज आपल्या मुलांना आपण जे एज्युकेशन देतो त्यातून आपल्याला लर्निंग मिळते, त्या मुलांना एज्युकेशन मिळते, पण मार्केटमध्ये काय करावं लागेल याचं एज्युकेशन आपण देत नाहीये. कुठलंही इन्स्टिट्यूट आता देत नाहीये. मग ह्या एज्युकेशनचं करायचं काय? आज जर आपण बघतो, आज मी तुम्हाला काही डेटा कदाचित झाला वेळ मिळाला तर मी तुम्हाला शेअर करेन. आज आपण बघतो की मार्केटमध्ये एखादा आमदार, एखादा खासदार जॉब फेअर म्हणजे फक्त प्रमोशन करायचं म्हणून एखादा रोजगार मेळावा भरवले जातात. 1,000, 2,000, 3,000 लोक तिकडे येतात. आणि शॉकिंग न्यूज तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 80% लोक, जर 1,000 लोक आले तर 800 लोक हे ऑलरेडी कुठेतरी जॉब करतायत. पण तरी पण ते नवीन जॉब शोधण्यासाठी का येतात माहितीये? कारण मी स्वतः पर्सनली भेटतो त्या लोकांना. का का लोक येतात तिकडे? कारण जिथे काम करतायत तिथे येणाऱ्या उत्पन्नात त्यांचं भागत नाही. त्यांना अपेक्षित आहे की पुढे जाऊन त्यांना एक्स्ट्रा पैसे मिळावेत किंवा काहीतरी सॅलरी एक्स्ट्रा मिळेल. मी हा जॉब स्विच करून दुसऱ्या कंपनीमध्ये जाईल. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे. फ्रेशर लोक म्हणजे ग्रॅज्युएट झाला किंवा एखादी डिग्री मिळाली किंवा कॉलेज कंप्लीट झालं म्हणून पुढे येणारे लोक खूप कमी आहेत. पण या लर्निंगचा कुठेही फायदा होत नाही. कोणीही डिग्रीला विचारत नाही. कारण तेवढे व्हॅकन्सीज मार्केटला अवेलेबल नाहीये. मग आपण जर समर्थ सक्सेस लाईफमध्ये आलोय, आज आपल्याला जर एवढं क्लिअरिटी मिळते की जर आपण इथे काम केलं तर आपल्याला किती पैसे मिळतात? कोणी सांगेल का? डेली कॅपिंग किती आपल्याला? चार्ट बॉक्समध्ये टाका डेली कॅपिंग. ज्यांना माहिती त्यांनी फास्टमध्ये टाका. ग्रेट ग्रेट. चलो 15,000. 15,000 दिवसाचं कॅपिंग आहे. फर्स्ट टाइम ऐकणाऱ्यांनी विचार करा. दिवसाला 15,000 रुपये म्हणजे महिन्याला 4.5 लाख रुपये जर कमवण्याची या बिझनेसमध्ये संधी मिळते तर डोकं कुठे लावलं पाहिजे? त्या एज्युकेशनला आपण जे कॉलेज सर्टिफिकेशन केलं ना, तेवढं डोक्यात ठेवून एवढंच करायला पाहिजे की आपण त्याचं एज्युकेशन ते फायलिंग करून त्याला सील करून लॉक करून ठेवायला पाहिजे कुठेतरी. आणि आज ह्या समर्थाला समजून घेतलं पाहिजे, या कॉन्सेप्टला समजून घेतलं पाहिजे. कारण इकडे महिन्याचे 15,000 नाही, दिवसाचे 15,000 भेटतात. आणि हेच ह्या कॉमन लोकांच्या डोक्यावरून जातात. कारण कोणाला विश्वास बसत नाही या गोष्टीवरती की 15,000 दिवसाला कसे येतील. कारण 15,000 महिन्याला भेटण्याचा हे ड्रीम जॉब असतो काही लोकांचा. पण मित्रांनो, ही सिस्टम एवढी पॉवरफुल आहे की या सिस्टम मधून फक्त तुम्ही छोटंसं एक लर्निंग घेतलं, छोटासा एक लेसन घेतला, एक छोटासा कॉन्सेप्टला जर क्लिअर केलं ना, तर तुम्हाला इथून खूप चांगले पैसे अर्निंग करता येतात. त्यामुळे लर्निंग इज इम्पॉर्टंट आहे आपल्या बिझनेसमध्ये प्रोग्रेस करण्यासाठी, राईट? सो आर यू रेडी लर्निंगसाठी? कारण हे पुढचं सेशन तुमच्यासाठी लर्निंगचं आहे. तुम्ही रेडी असाल तर पटकन चार्ट बॉक्स मध्ये टाका. फास्टमध्ये. चलो. तुमचा रिप्लाय येणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही जर ते शिकलात, तुमच्या जर लक्षात आलं, कारण तुमच्यासोबत मी पण हे एज्युकेशन घेतोय, पण तुमच्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या प्रोग्रेससाठी, आपल्या फॅमिलीच्या प्रोग्रेससाठी, फिनान्शियल प्रोग्रेस, हेल्थ प्रोग्रेस आणि सामाजिक जी आपण बांधिलकी जपतो ना, या गोष्टीसाठी पण आपल्याला लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चलो. सगळ्यांचे खूप छान रिप्लाय येतात. थँक्यू सो मच. नेक्स्ट जाऊयात आपण. तर हा बिझनेस तर स्टार्टअप केलाय, लॉग इन तर सगळ्यांचं झालंय, आयडी सगळ्यांकडे आलेले आहेत, राईट? हा बिझनेस सुरुवात केलेला आहे. बिझनेसमध्ये आपण आपला आयडी नंबर लावलेला आहे. काही लोकांनी आयडी लॉग इन केला असेल म्हणजे सिस्टम मध्ये आयडी नंबर सगळ्यांना मिळालेले, राईट? पण ज्यांचे आयडी नंबर अजूनही मिळालेले नसतील किंवा कोणी अजून लॉग इन केलेलं नसेल, लॉग इन मीन्स सिस्टम मध्ये एंटर केलं नसेल, तर ज्यांनी तुम्हाला हे सिस्टम दिले, आता लिंक दिली ना, त्यांना तुम्हाला कनेक्ट करावं लागेल, राईट? पण आता बिझनेसमध्ये तर आलोय, मग करायचं काय पुढे? फर्स्ट स्टेप, राईट? मग फर्स्ट स्टेपला आपण जाऊयात. हाऊ टू प्रोग्रेस इन SSLM. समर्थमध्ये प्रोग्रेस तर करायची, मग काय करावं लागेल ह्याच्याबद्दलच आपण पुढचं बोलणार आहे, राईट? तर पहिले बघा, आज जर तुम्ही या सिस्टम मध्ये आलायत ना, तर पहिला तुमचा काळ तुम्हाला सांगतो काय आहे. कारण इथे इंटर जर केलाय माणूस, तर त्याला पुढच्या 6 महिन्यात, पुढच्या 9 महिन्यात, पुढच्या 1 वर्षामध्ये त्याच्यासोबत काय काय होणार आहे हे पण तुम्हाला क्लिअर करतो मी. कारण हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की प्लॅन मध्ये आपण दाखवतो की प्लॅन मध्ये दिवसाला 500 रुपयापासून 15,000 रुपये मिळतात.
हे अपेक्षा ठेवून एखाद्या व्यक्ती ज्यावेळी कनेक्ट करतो त्यावेळी त्याला जर मार्केटला गेलो आपण, त्या एखादा प्रोडक्ट घेऊन गेलो, बिझनेस घेऊन गेलो, पण मात्र जर त्याला यश नाही मिळालं, म्हणजे एखादा व्यक्ती जॉईन नाही झाला, तर त्याला त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह करणारे लोक, तो कदाचित बिझनेसला घेऊन पॉझिटिव्ह आहे, त्याला दिवसाला 500 रुपये पाहिजेत, पण त्याला समोरचा व्यक्ती एवढा पॉवरफुल मिळतो की तो त्याला खाऊन टाकतो. म्हणजे पुढचे 6 महिने जर मी तुम्हाला सांगतो, 6 महिने कसे असतात बघा या इंडस्ट्रीमध्ये, लक्षात ठेवा, ज्यांचं जॉईनिंग आता 6 महिन्याचं झालेलं आहे, असं कोण कोण आहे चॅट बॉक्स मध्ये टाका, आय टाईप करा, आय, ज्यांना फक्त 6 महिने किंवा 6 महिन्याच्या आतच झालेत, ज्यांना 6 महिने किंवा 6 महिन्याच्या आत लोक आहेत त्यांनी टाईप करा, आय टाईप करा. होस्ट फक्त लक्ष ठेवा, ज्यांना ज्यांना आता हे ज्यांचे रिप्लाय येतात, ह्या बिझनेसमध्ये येऊन ज्यांना 6 महिने किंवा 6 महिन्याच्या आतला टाइम झालेला आहे त्यांच्यासाठी मी एक गोष्ट क्लिअर करतो, काय आहे हे नक्की. खूप कमी लोक आहेत. ओके, चला चला, ग्रेट. तर तुमच्यासाठी हा पहिला आयसीयूचा पिरियड आहे. तुम्हाला थोडं शॉकिंग होईल, आयसीयू नक्की काय, कारण हे पहिले 6 महिने जे असतात आफ्टर जॉईनिंग, म्हणजे तुमच्या जॉईनिंग नंतर पहिले 6 महिने तुम्ही आयसीयू मध्ये असता, ह्या इंडस्ट्रीमध्ये आयसीयू मध्ये असता, आयसोलेशन वॉर्ड मध्ये असता. आणि हा आयसीयू पिरियड कसा असतो माहितीये की याच्यामध्ये 80% लोक डेड होतात. डेड मीन्स ह्या सिस्टम मधून आउट होतात पहिल्या 6 महिन्यात. पहिल्या 6 महिन्यात जर तुम्ही या सिस्टमला जर प्रॉपर समजून नाही घेतलं आणि प्रॉपर तुमच्या सिस्टमला जर तुम्ही सरेंडर नाही झालात, तर तुम्ही 80% लोक, 100 लोक जर ह्या आता असतील कदाचित या सिस्टम मध्ये, तर 100 लोकांपैकी 80 लोक पहिल्या 6 महिन्यात हा बिझनेस सोडून बाहेर जातात. लक्ष देऊन ऐका, या बिझनेस मधून पहिल्या 6 महिन्यात तुम्ही जर आज कितीही एनर्जीने बिझनेस जॉईन केला असेल, पण तिथून पुढे 6 महिन्यामध्ये तुम्ही जर तुमचं विजन क्लिअर नाही केलं, जर तुम्ही या सिस्टमला समजून नाही घेतलं, या बिझनेसमध्ये नक्की करायचं काय हे जर तुम्हाला समजलं नाही, तर तुम्ही पहिल्या 6 महिन्यातच आउट होणार. अशी भरपूर लोक येतात आणि ह्या पहिल्या 6 महिन्यामध्ये आउट होतात. मग जर आउट व्हायचं नसेल तर काय करावं लागेल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले 6 महिने तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग इथे तुम्हाला काय करायला लागतं, फक्त जे तुम्हाला जे मास्क लावलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ज्या लीडरने कनेक्ट केलं ना, फक्त त्याच्याच कॉन्टॅक्टमध्ये राहा. अदरवाईज कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये जायची गरज नाही. जे लोक तुम्हाला सपोर्ट करणार त्या लोकांवरतीच फोकस करा. अदरवाईज तुम्हाला इकडे तिकडे बघण्याची गरज नाही, कारण इकडे तिकडे बघितलं, आता कोरोनाची एक सिच्युएशन सांगतो, एक हास्यास्पद असू शकते किंवा थोडी सिरियस पण असू शकते. पण कोरोना ज्यावेळी चालू होता, कोविड ज्यावेळी चालू होता, आयसोलेशन वॉर्ड होते, भरपूर साऱ्या ठिकाणी कोविड सेंटर होते. कोविड सेंटरवरती एखादा माणूस ठीक आहे, रिकव्हरी स्टेजला आहे, रिकव्हरी स्टेजला आहे, त्याच्या शेजारी पण 100 बेड आहेत, लेफ्टला 50 राईटला 50. पण सिच्युएशन अशी, तो स्वतः रिकव्हर होतोय, पण त्या शेजारी जर एखादा माणूस डेड झाला तर याचा बीपी लो होतो. माहितीये तुम्हाला ही गंमत माहितीये? म्हणजे शेजारच्याला बघून हा माणूस कोमामध्ये जात होता किंवा हा टेन्शन घ्यायचा की अरे हा गेला म्हणजे आता माझी पण विकेट पडणार, असं त्या व्यक्तीला व्हायचं, एवढा घाबरायचा. आणि असे भरपूर साऱ्या गोष्टी झाल्यात की आज अटॅकने, म्हणजे एखादा समोरचा माणूस गेलाय, भले तो तरुण असेल, थोडासा वयस्कर असेल, पण तो माणूस एक्सपायर झाल्यानंतर इकडे अटॅक येऊन पण लोक गेलेली आहेत. ही कोविडची सिच्युएशन होती. आणि सेम सिच्युएशन, जस्ट अ मिनिट, सेम सिच्युएशन आपल्या बिझनेसमध्ये पण होते. जर तुम्ही 6 महिन्यामध्ये स्वतःला सांभाळलं नाही, तर तुम्हाला कोणीतरी येऊन कान टोचणार, तुम्ही कोणाला तरी बघणार आणि यांनी हे केलं त्याने ते केलं आणि तो पण आउट झाला तर आपण पण आउट होणार, ही गॅरंटी लिहून ठेवा. पहिल्या 6 महिन्यामध्ये हेच होणार, तुम्हाला कोणीतरी इन्फेक्ट करणार आणि तुमचे कान भरवणार, तुम्हाला काहीतरी असं वेगळं चित्र दाखवणार की ज्याच्यामुळे तुम्ही पण या सिस्टम मधून आउट झाले पाहिजे. आणि याच्यामध्ये 100 पैकी 80 लोक आउट होतात, 20% लोक थोडेसे पुढे येतात. जर तुम्ही हे 6 महिने स्वतःला सांभाळलं, हे 6 महिने जर तुम्ही तुमचा डॉक्टर म्हणजे तुमचा अपलाईन जे सांगेल तेवढंच जर केलं, बाकीचं कोणाचं ऐकायचं नाही, जर एवढंच जर केलं, तर तुम्हाला मी सांगतो तुम्ही 20% याल. आणि 20%चा पिरियड मी तुम्हाला क्लिअर करतो. पण पहिल्या 6 महिन्यात तुम्हाला एकच जिद्दीवरती अडून राहायचंय, एकच जिद्द ठेवायची की हारायचं नाही. कोण कोण न हरण्यासाठी तयार आहेत, तर त्याने येस टाईप करा फास्ट मध्ये. न हरण्यासाठी म्हणजे जिंकण्यासाठीच तुम्ही तयार झालेला आहात, तर त्यांनी येस टाईप करा. ज्यांना हारायचंय त्यांनी मग लेफ्ट केली तरी चालेल मीटिंग, कारण हा त्यांचा टाइमपास होईल. मग जर तुम्हाला जिंकायचंय ना पुढच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये, तर तुम्हाला जिद्दी राहावं लागेल. राईट, ग्रेट. तर तुम्हाला काय करायला लागेल, पहिले 6 महिने फक्त एक प्रॅक्टिस करायला लागेल. प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस. तुम्हाला झिरो एक्सपेक्टेशन ठेवायला लागतील या बिझनेसमध्ये, झिरो,
की तुम्हाला या बिझनेसमधून काहीच नाही मिळालं पाहिजे असं समजा. पहिल्या 6 महिन्याचा पिरियड तुम्हाला फक्त स्वतःला ह्या इंडस्ट्रीमध्ये सांभाळायचं, बस. तुम्हाला फक्त श्वास घ्यायचा. म्हणजे काय, तुम्ही आयसीयू मध्ये आहात ना, तुमचा हृदय चालू राहायला पाहिजे, तुमचा मेंदू चालू राहायला पाहिजे, तुमचा श्वास चालू राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय, की तुम्ही चालते फिरते पळाले नाही पाहिजे, तुम्ही 100% ओके नाही होणार. तुम्हाला फक्त स्वतःला सांभाळायचंय त्या 80% लोकांपासून. मग त्यासाठी श्वास चालू राहायला पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल, फक्त तुम्हाला प्लॅन दाखवा, प्लॅन दाखवा, प्लॅन दाखवा, प्लॅन दाखवा. हे तुम्हाला पहिले 6 महिन्याच्या आत तुम्हाला करावं लागेल. आणि कधीपर्यंत करावं लागेल माहितीये, की तुम्हाला फक्त 100 प्लॅन तुम्हाला दाखवायला लागतील. 100 प्लॅन, 100 प्लॅन्स. आपल्या बिझनेसचे 100 प्लॅन्स तुम्हाला शो करावे लागतील. म्हणजे तुम्हाला 100 लोकांना दाखवायला लागेल, ABCD 1 2 3 4 5 6 7 जे काय असेल ते तुम्हाला प्लॅन दाखवायला लागेल. झिरो एक्सपेक्टेशन, म्हणजे तुम्हाला कुठली अपेक्षा न ठेवता तुम्हाला प्लॅन दाखवायला लागेल. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये पहिले 6 महिन्यामध्ये 80% लोक आउट होण्याचं कारण काय माहितीये, निगेटिव्ह होण्याचं कारण काय माहितीये, तुम्ही एखादा मोटिवेशन घेऊन बिझनेस चालू केला, तुम्ही उद्या जाऊन मार्केटला जाता आणि 4 लोकांना भेटता. 4 लोक तुमच्यापेक्षा हुशार असतात. ते म्हणतात असं काही नसतं, याच्यामध्ये काही पैसे मिळत नाहीत, याच्यामध्ये पैसे डुबतात. तो काय करतो, घरी येतो, निगेटिव्ह होतो आणि घरी झोपून राहतो. एकदा का तो एक दिवस घरी झोपला, त्याने जर डॉक्टरचा सल्ला सोडला, त्याने जर सलाईन काढून जर वेगळा काही उद्योग केला, की हा मेला. समजून चला. मग तुम्हाला काय करावं लागेल, की तुम्हाला पहिल्या 6 महिन्यामध्ये झिरो एक्सपेक्टेशन, तुम्हाला श्वास घेणं म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये फक्त शोध प्लॅन करणं. तुम्हाला काही, तुम्हाला चालता नाही आलं तरी चालेल, तुम्हाला पैसे नाही आले तरी चालतील. पहिले 6 महिने असं माइंडसेट ठेवा, की तुम्हाला फक्त जगायचंय. या इंडस्ट्रीमध्ये जगायचं. मग जगण्यासाठी फक्त श्वास. श्वास म्हणजे प्लॅन. आपल्या इंडस्ट्रीचा श्वास म्हणजे प्लॅन आहे. ज्या दिवशी तुमचा प्लॅन थांबला, लक्ष देऊन ऐका, ज्या दिवशी तुमचा प्लॅन थांबला त्या दिवशी तुम्ही मरायला सुरुवात करणार. तुमचे लंग्स वीक होणार, तुमचा माइंडसेट डाऊन होणार, तुम्हाला कोणीतरी खाणार. असा एखादा किटाणू तुमच्यामध्ये घुसणार की तो तुम्हाला डाऊन करणार. हे लक्षात ठेवा. पहिले 6 महिने तुमच्यासाठी इम्पॉर्टंट, की तुम्हाला टिकावं लागेल. आहे टिकायला तयार? येस आय एम रेडीचा टाईप करा. जे जे लोक टिकायला तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. पैसे तुम्हाला येणारच आहेत. मी तुम्हाला सांगतो, पैसे तुम्हाला येणारच आहेत, पण तुम्हाला टिकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पैसे नाही, तुम्हाला टिकणं इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊन काय होतं बघा, तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुमचा काय होतं माहितीये का, ज्यावेळी तुम्ही 100 प्लॅन दाखवतो, तुमचा सिक्स सेन्स आहे ना, हा ऍक्टिव्हेट होतो, डेव्हलप होतो, डेव्हलप. म्हणजे तुम्हाला पहिल्या 10 प्लॅन मध्ये लक्षात येतं, की यार मी 10 प्लॅन मध्ये काहीतरी गडबड केली, पण तुमचे एक्सपेक्टेशन आता चुकीचे आहेत, की समोरच्याने जॉईन केलं पाहिजे. हा जॉईनिंगचा रेशो किंवा जो माइंडसेट आहे ना, तो आता बाजूला करा, डोक्यातून काढा. तुम्ही फक्त दाखवण्याचं काम करा. समोरचा येईल अगर नाही येणार, राईट. लक्ष देऊन ऐका. समोरचा माणूस जॉईन करेल अगर नाही करणार, पण ह्या बिझनेस मधून आपल्याला आउट न होण्यासाठी फक्त शोध प्लॅन करायचं, राईट. त्यामुळे थँक्यू सो मच. सगळ्यांचे रिप्लाय खूप चांगले येत आहेत. तर आपल्याला सिक्स सेन्स म्हणजे काय, की तुम्हाला हळूहळू जशी तुमची प्रॅक्टिस होते, तुम्हाला कळतं की हा माणूस का जॉईन नसेल झाला, याने आपल्याला का पैसे दिले नसतील. पण तुमचा सिक्स सेन्स काय सांगतो माहितीये, हा डेव्हलप ज्यावेळी होतो ना तुमच्या लोकांशी बोलून बोलून, त्यावेळी तुम्हाला कळतं राईट टाइम काय, पैसे मागण्याचा राईट टाइम. आता गडबड अशी होते की तुम्ही 2 शब्द 4 शब्द 5 मिनिटं बोललात की तुम्ही समोरच्याकडे पैसे मागता. आणि ज्यावेळी पैसे मागता त्यावेळी त्याच्याकडे ऑलरेडी तो फाटलेला आहे, ऑलरेडी त्याकडे पैसेच नाहीयेत. मग तो पैसे देणार कुठून. त्याचा राईट टाइम ज्यावेळी तुम्हाला सिक्स सेन्स ऍक्टिव्ह होतो, डेव्हलप होतो ना, त्यावेळी तुम्हाला कळतं की हा येस, आता तुम्ही 5-10 मिनिटं बोललायत, पण तुम्हाला कळतंय की आता राईट टाइम, याच्याकडे पैसे मिळाले तर पैसे दे. लक्ष देतो तुम्हाला. कारण हे तुम्हाला सिक्स सेन्स कोणाचा ऍक्टिव्हेट दिसतो, जे लीडर्स आज आपल्यासोबत काम करतात ना, त्या लोकांचं, ज्यांना 1 2 3 वर्ष झालेले आहेत, त्यांच्यासोबत बसून प्लॅन केला ना, तुम्हाला असं वाटतं की अरे यांच्यासोबत प्लॅन केला की हा क्लोज होतो. तो प्रोडक्ट असेल ना तर बिझनेस असेल. पण यांच्यासोबत काम केलं किंवा यांच्यासोबत जर एखादा प्लॅनला गेलो किंवा एखादा आपण प्रोडक्टसाठी पण गेलो, तर ही लोक क्लोजिंग कसं करतात, हे क्लोजिंग करण्याचं कारण असते काय, यांच्याकडे सिक्स सेन्स ऍक्टिव्हेट झाले. यांना माहिती आहे की समोरच्याला 1 2 3 4 मध्ये कुठे क्वेश्चन टाकायचा आणि त्याला कुठून कुठे वळून त्याला डायव्हर्ट करून आपल्या बिझनेसमध्ये घ्यायचं, हे त्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्हाला पण डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला पहिल्या पहिल्या लोकांसोबत, पहिल्या 100 लोकांसोबत फक्त जस्ट प्रॅक्टिस, मला फक्त प्रॅक्टिस करायची म्हणायचं, बस. मला बाकी माहित नाही. मी जो बिझनेस चालू केलाय मी तुला दाखवतो, तुला करायचं नाही करायचं तो तुझा प्रश्न आहे. अपेक्षा ठेवू नका समोरचा माणूस तुमच्याकडे. पण ज्यावेळी तुम्ही 100 प्लॅन दाखवणार, ज्यावेळी तुम्ही 100 प्लॅन दाखवणार, तो माणूस तुम्ही जेवढं क्लिअर होणार की पुढे तुम्हाला या माणसाला कसं पिक करायचं, तुमचा कॉन्फिडन्स एवढा हाय होतो ना, त्या कॉन्फिडन्स नुसार तुम्ही मार्केटमधून तुम्ही 10 प्लॅन दाखवा, 10 मध्ये 10 जॉईन होतील, एवढा तुमचा सिक्स सेन्स डेव्हलप झालेला असतो, राईट. त्यामुळे पहिले 6 महिने शोध प्लॅन, शोध प्लॅन, शोध प्लॅन, श्वास श्वास घ्या, राईट.
घ्यायला तयार आहेत का सगळे फास्ट मध्ये? कारण हे जर तुम्ही केलं ना तरच तुम्ही टिकणार, हे लक्षात ठेवा. नाहीतर डोक्यात ठेवा ना तुम्ही की मी जातोय प्लॅनला, मी जाते प्लॅनला, लोक ऐकतायत आणि सोडून देतात, मला म्हणतात की नाही असं काही नाही होत. हे सगळं डोक्यातून काढा. तुमचा पहिला मोठो एक, तुम्हाला 6 महिने टिकायचे, राईट? हा तुमचा आयसीयू पिरियड म्हणून तुम्हाला पुढे यायचे जनरल वॉर्डला. जनरल वॉर्डला काय पुढचे 3 महिने, 3 महिने पुढचे जनरल, 3 महिने म्हणजे 6व्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत. आफ्टर आयसीयू शिफ्ट इन जनरल वॉर्ड, म्हणजे कारण ज्यावेळी आयसीयूतून माणूस पेशंट एखादा बरा होतो ना, तो पुढे येतो जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होतो, राईट? मग इन्क्वायरी टू अदर्स, म्हणजे लोकांना मग विचारायला सुरुवात करतो माणूस. आपल्या इंडस्ट्रीमध्ये सेम होतं किंवा त्या हॉस्पिटलमध्ये पण सेम होतं बघा, की तू कसं वाटतंय, तुला आता बरं वाटतंय का, हे होतंय का. तो शेजारच्या पेशंटची पण चौकशी करतो. कारण का, तर तो जनरल वॉर्ड आलेला असतो, शिफ्ट झालेला असतो आयसीयू मधून. तो खूप मोठ्या संकटातून बाहेर येतो. आयसीयू म्हणजे संकटच असते एक प्रकारचं. आपल्यासाठी पण सेम. मग आपण पण 6 महिन्यानंतर आपल्या जवळपासच्या आपल्यासोबत जे लिडरशिप प्रोग्रामला येतात, सेमिनार्सला येतात, आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांना पण विचारतो, तुझं कसं चाललंय, बरं चाललंय ना, राईट? पेमेंट येते ना, पे आउट येते ना, रिझल्ट आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, लोकांना विचारायला सुरुवात करतो. आणि याच्यामध्ये इन दिस पिरियड 15% पीपल आउट बिकॉज अदर पीपल सजेशन्स. आता बघा, इथे पण जनरल वॉर्डमध्ये खूप सारे इन्फेक्शन मार्केटला फेल, भरपूर सारे किडे असतात. मग इथे बाहेर आल्यानंतर सुद्धा ह्या 20% लोकांमधले 15% लोक आउट होणार. कारण का, तर बाहेर ज्यावेळी इतर चौकशी केली जाते, इतर लोकांचे कान भरवले जातात, आपणही भरवतो किंवा आपलेही भरवले जातात, त्याच्यामध्ये आपला माइंडसेट बिघडतो. असे बरेचसे लोक आहेत. कोणाकोणाचं झालंय का असं कधी, की एखाद्याने सांगितलं आणि तुम्ही निगेटिव्ह झाला बिझनेसला घेऊन? आय टाईप करा, आय. जर असं कोणाचं झालं असेल की तुम्ही खूप चांगलं काम करताय, पण असा एखादा किडा येतो, तो तुम्हाला सांगून जातो की अरे असं कुठं असतंय का, हे असं झालं माझ्याबरोबर, तसं झालं माझ्याबरोबर. हे ज्यावेळी सांगितलं आणि त्यावेळी तुमचा माइंडसेट बिघडला, असं कोणी आहे का सेशनमध्ये? अरे वा, भरपूर आहेत. की तुम्ही तुमच्या कानामध्ये टाकलं कोणीतरी, असं येऊन सांगितलं की अरे असं असतंय. पण हे हे लक्षात ठेवा, इथे तुम्ही 15% डेड होणार. तुम्ही जनरल आयसीयू क्रॉस करून पुढे आलात, पण तुम्ही जनरलला येऊन सुद्धा 15% लोक जातात. कारण का, तर लोकांचे ऐकून तुम्ही या इंडस्ट्रीमधून बाहेर होता. पण तुम्ही तुमचं लक्ष ठेवत नाही. पण मित्रांनो, 5% लोक तुम्ही जनरल वॉर्डला जर सुधार, म्हणजे आपण म्हणतो ना, आपण जर हँडल करू शकलो, त्या लोकांना हँडल करू, आपल्याला जे पाहिजे तेच पाहिजे. आपल्याला जे पाहिजे तेच पाहिजे, जे नकोय ते अजिबात घेऊ नका. हे कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जा, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला जे पाहिजे तेच जर तुम्ही घेतलं ना, तर 100% तुम्ही 5% लोकांमध्ये येणार. म्हणजे 80% लोक आउट झालेत आयसीयूला, 20% लोक खाली आले, जनरलला शिफ्ट झाले, आणि जनरल मधून सुद्धा 15% लोक डेड होणार आहेत. फक्त 5% लोक तुम्हाला सिस्टम मध्ये येतील, आणि 5% लोक हॅपी लाईफ आफ्टर 9 मंथ्स, म्हणजे पुनर्जन्म घेऊन या सिस्टमला कनेक्ट करतात. आफ्टर आयसीयू शिफ्ट इन जनरल वॉर्ड, इन्क्वायरी टू अदर्स नॉर्मल इन दिस पिरियड 15. आता ही लाईन सेम झालेली खाली. पण 9व्या महिन्यानंतर जसा एखाद्या बाळाचा जन्म होतो, तो एक कवच फोडून बाहेर येतो. सिंपल आहे, तुमचा माइंडसेट एकदम परफेक्ट असतो की याच इंडस्ट्रीमध्ये माझं लाईफ घडू शकतं, याच इंडस्ट्रीमध्ये मी माझं करिअर करू शकतो, माझे स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि त्याच्यानंतरच आपल्याला मिळतं काय, एन्जॉय लाईफ, फुल टाइम, फुल इन्कम. कारण त्यानंतर 9व्या महिन्यानंतर तुम्ही या इंडस्ट्रीला स्वीकारता, ऍक्सेप्ट करता, की हा, आता मी 9 महिने, म्हणजे तुम्हाला सगळे कळालेले असतात. आयसीयू पिरियड काय होता, तुम्हाला इन्फेक्ट करणारे लोक कोण होते, तुम्हाला निगेटिव्ह करणारे लोक कोण होते, तुमच्या स्वप्नांना मारणारे लोक कोण होते, तुम्हाला सपोर्ट करणारे लोक कोण होते, तुम्हाला खेचणारे लोक कोण होते. हे ज्यावेळी तुम्हाला लक्षात येते, हे 9 महिन्याचा पिरियड असतो. तुम्ही फक्त टिका, राईट? तुम्हाला फक्त टिकायचंय, आणि हॅपी लाईफ आफ्टर 9 मंथ्स, 9व्या महिन्यानंतर तुम्हाला एक पुनर्जन्म मिळतो, आणि या इंडस्ट्रीला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. हा ह्या बिझनेसचा पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंतचा हा टाइम पिरियड आहे. लक्षात ठेवा, जर हे तुम्ही व्यवस्थितरित्या जर स्वतःला समजावून सांगितलं की मला 9 महिने टिकायचे, ज्याने मला ह्या बिझनेसमध्ये आलं, त्या बिझनेसमध्ये जर मला 9 महिने टिकायचे, तर काय होऊ शकतं, माझं लाईफ चेंज होऊ शकतं. 9 महिने टिका फक्त, तुम्हाला कोणीही निगेटिव्ह करू शकत नाही. आता 9 महिन्याच्या वरती जे जे लोक आता कनेक्टेड आहेत, कनेक्टेड लोक आहेत, ज्यांना, त्यांना सांगा, मला 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 त्यांना विचारायचंय की तुमचा माइंडसेट आता कोणी चेंज करू शकतो का? येस ऑर नो. 9 महिन्याच्या वरती रिप्लाय द्या, ज्यांना आता 9 महिने कंप्लीट झाले. तुमचा माइंडसेट आता कोणी चेंज करू शकतो का? नो 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 नो, सगळ्यांचा नो नो येणार आहे. आणि हे नो कोणी बघायचं माहितीये का? ज्यांना 6 महिने झालेत किंवा 6 महिन्याच्या आत, आजपासून ज्यांनी 6 महिने झालेत किंवा इथून मागे 6 महिने झालेत,
ह्या लोकांनी फक्त बघा, ह्या लोकांचा माइंडसेट काय आता. यांना कोणीही माइंडसेट आता यांचा निगेटिव्ह करू शकत नाही आणि यांच्या स्वप्नांपासून यांना कोणीही हटवू शकत नाही. 58 लीडर्स आहेत आता. 58 लीडर्स मध्ये मला सगळ्यांचे रिप्लाय पाहिजेत जे 9 महिन्याच्या पुढे आहेत. कारण हे तुमचं इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे. कारण इथे प्रवचन कीर्तन तर आपण करत नाही. हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाईफला चेंजिंग आपण करतोय, काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुमचं इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट. त्यामुळे 9 महिन्याचा टाइम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि इथून पुढे आपलं लाईफ चेंज होतं आणि इथून पुढे खरं ऍक्च्युअल एन्जॉय लाईफ आपण जगायला सुरुवात करतो. मी अजून एक आपल्या बिझनेसची खासियत सांगतो. काय. कारण 9 महिन्यानंतर यांचा माइंडसेट का नाही खराब होणार माहितीये का. ज्यावेळी बघा माझ्या हाताकडे लक्ष द्या. माझा हात सगळ्यांना दिसतोय. माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना शो होत असेल, राईट. जस्ट अ मिनिट. स्पॉटलाइट. ओके. माझा हात सगळ्यांना दिसतोय. मी जर एखाद्या व्यक्तीचा हात असा पकडला, राईट, आणि हा हात जर वरती केला तर माझा हात कुठे जाणार. वरती जाणार ना, राईट. लक्षात घ्या. मी जर एखाद्या व्यक्तीचा हात इथे आहे, हा जर पकडला तर वरती गेला तर वरतीच जाणार. आणि मी जर त्या व्यक्तीचा हात खाली घेतला तर काय होणार. खाली येणार. ही छोटीशी प्रॅक्टिस मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. मी एखाद्या व्यक्तीचा हात पकडलाय, त्याचा हात जर मी वरती उचलला तर माझा हात सुद्धा कुठे जातो. वरती. आणि जर मी माझा हात त्याचा हात जर खाली खेचला तर माझा हात कुठे येतो. खाली. ही इंडस्ट्री सिंपल समजून घेण्यासारखी आहे. एकदम सिंपल फंडामेंटल आहे. तुम्ही ज्याच्या हातात हात देताय त्याने जर हात वर केला तर तुमचा हात वर जाणार. आणि ज्याला तुम्ही हा बिझनेस कॉन्सेप्ट दिलाय त्याचा हात पकडून जर तुम्ही वर केला तर तुमचा हात वरती आणि त्याचा हात खाली केला तर तुमचा हात खाली. म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही या बिझनेसमध्ये घेऊन आलात त्या व्यक्तीला जर 4 पैसे कमवून दिले तर तुमचे पण पैसे येणार. त्या व्यक्तीचे जर स्वप्नांना तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर इनडायरेक्टली तुमचाही हात वरती जातो. म्हणजे तुमचेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनर्जी लागते. पण जर तुम्ही त्या व्यक्तीचा हात खेचून खाली घेतला तर त्याचा हातासोबत तुमचाही हात खाली येतो. ह्या इंडस्ट्रीची खासियत आहे. त्यामुळे अशा लोकांसोबत काम करा. अशा इंडस्ट्रीमध्ये काम करताय तुम्ही का इथे तुम्हाला सपोर्टेड लोक आहेत पुढे जाण्यासाठी. म्हणजे तुमचा हात पकडतील वरती घेऊन जातील, कॉलर पकडतील वरती घेऊन जातील. जे लोक वरती घेऊन जाणार त्यांचा हात पकडा. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज झाल्याशिवाय दिसणार नाही. येथे लक्षात समजलं असेल तुम्हाला की ही इंडस्ट्री कशी आहे. म्हणजे 9 महिने तुम्हाला टिकायचं आहे तर 9 महिन्यामध्ये काय करायला लागेल की याच गोष्टी तुम्हाला खूप इम्प्लिमेंट करायला लागतील. स्वतःचा माइंडसेट एकदम क्लिअर ठेवायला लागेल, राईट. तर हे झालं एक 9 महिन्याचा पिरियड आहे. तुम्ही अशाच लोकांसोबत काम करा जे तुम्हाला नेहमी प्रोत्साहित करतील तुमच्या स्वप्नांसाठी. नेहमी तुम्हाला मोटिवेट करतील की बाबा हे काम केल्यानंतर ह्या स्टेप कर, हे कर, हे कर. येथून तुम्ही काय करू शकता, पुढे जाऊ शकता आणि तुमचं लाईफ एन्जॉय करू शकताय. कारण आज माझ्यासारखे आपल्यासारखे सगळे लोक आज कुठे ना कुठेतरी काम करतोच ना आपण. पण अशा ठिकाणी काम करतोय कोणीतरी आपला पाय खेचतंय, कुठेतरी आपला काहीतरी लॉस करण्याचा प्रयत्न करतोय. पण तिथे पण सेम आहे की जर कोणी आपल्याला, कारण कर्माचं फळ आहे भेटणार, कारण हे कलियुग आहे, राईट. तर नेक्स्ट आता एक छोट्या स्टेप कडे तुम्हाला मी घेऊन जातो. छोट्या स्टेप काय बघा. 6 बेसिक स्टेप्स आहेत आपल्या SLM मध्ये आपल्या समर्थमध्ये सक्सेस होण्यासाठी. 6 गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. किती. 6 गोष्टी. याच्या आधी पण तुम्हाला माहिती आहेत पण आता सुरुवात आहे तुमची. आता बरेचसे लोक नवीन आपण कनेक्ट केलेले आहेत. तर सुरुवात आहे. हे सुरुवातीचं पहिली गोष्ट तुम्हाला करावी लागेल. फर्स्ट स्टेप आपको करनी होगी. पहली चीज है आपको लिस्ट बनानी होगी. लिस्ट. पहिलं रॉ मटेरियल, पहिली स्टेप. बाकी तुम्ही कोणत्याही कस्टमरकडे तुमच्या कुठल्याही व्यक्तीकडे जाण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला पहिली तुमची लिस्ट डेव्हलप करावी लागेल. पहिली तुमच्या डायरीवरती लिस्ट पाहिजे. मी जर विचारलं की ज्यांना आता 8 दिवस झालेत, ज्यांना आता 1 महिना झालाय, त्यांच्याकडे लिस्ट रेडी आहे का. येस टाईप करा किंवा नो टाईप करा, काय प्रॉब्लेम नाही. येस ऑर नो, येस ऑर नो, फास्ट मध्ये. ज्यांना 1 महिना झालाय त्यांनी रिप्लाय द्या की तुमच्याकडे तुमची लिस्ट रेडी आहे का. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो संतोष सर, तुमचं सरनेम टाकलं तर बेटर आहे. ओके. मंगल वावडे मॅडम 1च महिना झालाय. वाव, ग्रेट. संतोष कुटे सर, थँक्यू सो मच. चला, 1 महिना झालाय म्हणजे पहिली लिस्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी आतापासून लिस्ट डेव्हलप करायला सुरुवात करा. लिस्ट बनवताना काही फॉर्मॅट्स आहेत,
काही गोष्टी आहेत ज्या इन डिटेल मी आता तुम्हाला सांगणार नाही, पण पहिली स्टेप मी तुम्हाला सांगतोय की तुमच्याकडे लिस्ट पाहिजे. आज रात्री तुम्ही 1 तास बसा, 2 तास बसा, तुमच्या स्वप्नांची लिस्ट तुमच्याकडे पाहिजे आणि तुमच्या क्लायंटची लिस्ट किंवा जे प्रॉस्पेक्ट आहेत ना, ज्या लोकांना आपल्याला बिझनेससाठी काय करायचं, इन्व्हाइट करायचे, त्या लोकांची लिस्ट तुमच्याकडे पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या लोकांना आपल्याला इन्व्हिटेशन द्यायचं. इन्व्हिटेशन कसं द्यायचं, इन्व्हिटेशन ह्याचे पण ट्रेनिंग होतात, ह्याचे पण आपल्याला सिनियर आपल्याला सांगतात. मी तुम्हाला फक्त स्टेप सांगणार, मी तुम्हाला इन्व्हिटेशन कसं द्यायचं हे नाही शिकवणार. राईट? हे इन्व्हिटेशन कसं द्यायचं हे सिनियर आपल्याशी बोलायचं आणि त्याला विचारायचं की आता माझी लिस्ट तयार आहे, मी 100, 200, 500 लोकांची लिस्ट बनवली, या लिस्टला आता इन्व्हाइट कसं करायचं मला शिकवा. त्या सिनियर सोबत बसा, त्याला घ्या, घरी बोलवा, एखाद्या हॉटेलमध्ये बोलवा, कुठेतरी असं घेऊन बसा 1 तास 2 तास, की माझी 100 लोकांची लिस्ट आहे, आता कॉलिंग करून दाखवा मला की कसं बोलायचं. बस दॅट्स इट. तुमचा सिनियर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देणार आहे. ज्यांना 9 महिने झालेत ना, ते लोक तुम्हाला शिकवणारच आहेत. त्याच्यासोबत बसून तुम्ही इन्व्हिटेशन कसं द्यायचं, कारण हे आपल्या बिझनेसचं आहे ना, ही जाण आहे. इन्व्हिटेशन हा प्रकार आहे, कारण इथेच लोक येणार की नाही येणार, आपल्या बिझनेसमध्ये येणार की नाही येणार, हे इन्व्हिटेशन मध्ये ठरतं. बाकीच्या जर तुम्ही इन्व्हिटेशन परफेक्ट दिलं तर तुम्हाला लोक तुमच्या आपल्या बिझनेसमध्ये ह्या बिझनेस कॉन्सेप्टला समजून घ्यायला येतील आणि तर नाही येणार. राईट? तर इन्व्हिटेशन तुम्हाला परफेक्ट शिकावं लागेल. थर्ड स्टेप, शो बिझनेस प्लॅन. राईट? बिझनेस प्लॅन म्हणजे मी तुम्हाला पहिल्या 6 महिन्याचा जो पिरियड सांगितलेला, 100 प्लॅन तुम्हाला पहिल्या 6 महिन्याच्या आत करावे लागतील. याच्यात तुम्हाला दाखवावं नाही लागणार की तुम्हाला गरज आहे. तुम्हाला एकच दाखवायला, मी बिझनेस चालू केलाय, मी असा बिझनेस आहे, फक्त तुला मला दाखवायचं. बस दॅट्स इट. मला तू टाइम सांग, दुपारी 2 वाजता भेट, संध्याकाळी 4 वाजता भेट किंवा संध्याकाळी रात्री 8 वाजता भेट. मला मी चालू केलेला बिझनेस तुला दाखवायचा आहे. बस त्याच्यासमोर तुम्ही एक गोष्ट क्लिअर करा की ह्या बिझनेस मधून पुढच्या 1 महिन्यात मी हे गोष्ट करणार आहे, पुढच्या 6 महिन्यात मी हे गोष्ट करणार आहे, हे तुमच्या डायरीवरती दाखवा. तुम्हाला क्लोजिंग पाहिजे ना, तुम्हाला डायरीवर दाखवायला लागेल. पुढच्या 1 महिन्याचं टार्गेट माझं या बिझनेसमध्ये असं आहे, मी फक्त असा बिझनेस करतोय किंवा करतेय, मला तुला फक्त दाखवायचं, शो करायचंय. दॅट्स इट. बाकी काहीच नाही. त्याला तुमचा उद्देश त्याला जॉईन करण्याचा मुळात नसला पाहिजे. तुमचा उद्देश जर तुम्ही जॉईन करायला गेलात तर तो माणूस तुम्हाला जॉईन करणार नाही. कारण होणार काय की समोरच्याकडे आपण काहीतरी अपेक्षा ठेवून जाणार. समोरच्याला दाखवून द्या की तुम्हाला त्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त जस्ट प्रॅक्टिस करायची. मी बिझनेस चालू केलाय, अशा गोष्टी आहेत, एवढ्या फॉलो करायच्यात आणि असा बिझनेस चालतो. पुढच्या 1 महिन्यात मी 10,000 कमवणार आहे, पुढच्या 6 महिन्यात मी 2 लाख रुपये कमवणार आहे आणि पुढच्या 1 वर्षात मी 10 लाख रुपये कमवणार. त्याला बघून शॉक झाला पाहिजे तो, अरे तू आतापर्यंत असा होता किंवा आतापर्यंत तू अशी होती, फक्त घरकाम करायची, मुलं सांभाळायची, सासू-सासऱ्यांची काळजी घ्यायची, घर कधी सोडलं नाही, आता तुझ्यात एवढा बदल कसं काय झाला, हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला पाहिजे. जर हा कॉन्फिडन्स तुम्ही घेतलात ना, तरच तुम्ही लोकांना 100 प्लॅन मधून तुम्ही कमीत कमी 50 लोकांना जॉईन कराल. आणि निरंतर यात्रा पाहिजे. निरंतर म्हणजे काय की तुम्ही 4 दिवस केलाय प्लॅन आणि पुढचे 2 आठवडे गायब आहे. लक्षात येते ना? 4 दिवस प्लॅन केले, 4 प्लॅन झाले, 5 प्लॅन झाले, 10 प्लॅन झाले, पण पुढच्या 2 आठवड्यात जर तुम्ही प्लॅन नाही दिले तर तुमचा सगळा प्लॅन चौपट झाला. समजून चला. कंटिन्युटी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. त्याच नंतर आपण ह्या शोध प्लॅन मध्ये सक्सेस होतो आणि आपल्या जिबीला पण धार येते, आपल्या नॉलेज मध्ये धार येते आणि आपला 6th सेन्स मी तुम्हाला सांगितलं तो डेव्हलप व्हायला सुरुवात होतो. कारण समजतं आपल्याला की समोरच्याची अडचण काय आणि त्याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन काय. राईट? ही तिसरी स्टेप. चौथी स्टेप, शोध प्लॅन झाला, फॉलोअप अँड क्लोजिंग. जर तुम्ही प्लॅन परफेक्ट दिलेला आहे, त्याचा अडचण तुम्हाला समजलेली की तो कुठल्या तरी अडचणीत आहे, कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे, बस त्याला सोल्युशन द्यायचं. कसलं सोल्युशन? की तो जर आपल्या बिझनेसमध्ये आला तर तो ही गोष्ट करू शकतो. दॅट्स इट. मग त्याला त्याचं सोल्युशन एकदम इझी पद्धतीने त्याला सांगता आलं पाहिजे. बस ते तुम्हाला हळूहळू ती प्रॅक्टिसने होणार. पण ती प्रॅक्टिस येण्यासाठी म्हणजे तुम्ही ऐकून प्रॅक्टिस नाही करू शकत, तुम्हाला शोध प्लॅन करावा लागतील. राईट? चौथी स्टेप. आणि त्याच्यानंतर 5वी स्टेप आहे गेटिंग स्टार्टेड विथ बिझनेस. त्याच्यासोबत बिझनेस चालू करा. त्याला आपल्या बिझनेसमध्ये ज्यावेळेस साइन अप घेतो, क्लोजिंग करतो, आपण त्याचं लॉग इन करतो, त्याला घेऊन बिझनेस चालू करायचे. त्याचे प्लॅन, त्याची लिस्ट, त्याचं इन्व्हिटेशन, शोध प्लॅन, त्याचे 100 प्लॅन, तुमचे 100 प्लॅन, त्याचे 100, तुमचे 50 झालेले असतील तर त्याची सुरुवात झालेली असेल. मग त्याच्यासोबत तुम्हाला तुमचे पण प्लॅन करायचे आणि त्याचे पण प्लॅन करायचे. हळूहळू त्याचे पण प्लॅन क्लोज व्हायला सुरुवात होते. त्याचा 500 रुपयाचा चेक येतो, 1000 रुपयाचा चेक येतो, जसं हळूहळू होतो. आणि ही 6वी स्टेप म्हणजे काय, अचीव्ह युअर गोल्स. तुम्हाला 10,000 कमवायचे, तुम्हाला 10,000 येतील. तुम्हाला 50,000 कमवायचे, 50,000 येतील. 1 लाख यायचे, 1 लाख टार्गेट असेल, 1 लाख पण येतील. पण ह्या पहिल्या 5 स्टेप फॉलो केल्या तर. यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला समजतंय मी ह्या 6 स्टेप तुम्हाला काय सांगितल्यात? ह्या गोष्टी जर फॉलो नाही केल्या ना तर इथे सक्सेस नाही, लक्षात ठेवा. नाही तर मग तुम्ही लेफ्ट व्हा. लेफ्ट म्हणजे ह्या बिझनेस मधूनच लेफ्ट व्हा जर तुम्ही हे फॉलो करायला तयार नसाल तर.
कारण याच्याशिवाय तुम्हाला सक्सेस मिळत नाही. ही इंडस्ट्री जेवढी आहे, तुम्हाला लर्निंग मी सांगितलं ना सुरुवातीला, तुम्हाला बाकी पुस्तकं काय वाचायची गरज नाहीये. तुम्हाला ह्या 6 स्टेप गोष्टी करायच्या, 6 गोष्टी करायच्या फक्त बस. या 6च गोष्टी करा, तुम्ही सक्सेसफुल व्हाल. पुढचे 6 महिने असेल, 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, त्या हळूहळू म्हणजे जशा रँक तुमच्या चेंज होतात, तुमचा एक्सपिरियन्स चेंज होतो, त्यानुसार आपल्या सगळ्या गोष्टी चेंज होत जातात. हे लक्षात ठेवा. राईट. नेक्स्ट, फॅक्ट ऑफ पीपल. आता ह्या इन्व्हिटेशन मध्ये, त्याच्यानंतर 100 प्लॅन मध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे लोक भेटणार आहेत हे पण दाखवतो. हे पण लक्ष देऊन ऐका. 20% लोक तुम्हाला ऑन दी स्पॉट रिजेक्ट करणार. रिजेक्ट की जर मला शेटे मॅडमनी प्लॅन दाखवला तर मी शेटे मॅडम सांगणार, शेटे मॅडम मला काय जमत नाही, तुमचं तुम्ही करा. असे 100 मध्ये 20 लोक भेटणार. लक्ष झालं. तोंडावर सांगणार, एकदम क्लिअर सांगणार की नाही माझ्याकडे आता टाइम नाही, मला हा बिझनेस करण्यासाठी इंटरेस्ट नाही, माझ्याकडे मला याची गरज पण नाही, असे म्हणणारे 20% लोक. हे तुम्हाला ऑन दी स्पॉट रिजेक्ट करणार. रिजेक्ट मीन्स ते स्वतःहून म्हणणार की नाही मला नाही करायचं, थँक्यू सो मच. ह्या लोकांना तुम्ही पूर्णपणे लगेच इमिजिएट बाजूला करू शकता. ही कॅटेगरी तुम्हाला भेटणार आहे रिजेक्ट करणारी. 100 लोकांमध्ये 100 लोकांचं कॅल्क्युलेशन देतो मी तुम्हाला. 70% पीपल, 70% लोक जस्ट टाइमपास, बस तुमचा फक्त टाइम खाणार. हे असं असतं का, हे असं असतं का, हे चालेल का, ते चालेल का, तुम्ही खरंच होईल का, मला जमेल का, ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुमचा 70% लोक टाइम खाणार. म्हणजे आपल्याला होप्स आहेत. तुम्ही म्हणताय ना की तुम्हाला आपण प्लॅन द्यायला जातो आणि समोरचा माणूस जॉईन झाला पाहिजे. आपल्याला होप्स आहेत की तो जॉईन झाला तर आपल्याला 500 रुपये येतील. बरोबर ना. आपल्याला तो जॉईन झाला तर 500 रुपये येतील हे आपल्या मनामध्ये, आपल्या दिमागमध्ये. मग जर आपल्याला हे लोक जर कॅप्चर करायचे असतील तर 70% लोक तुम्हाला म्हणणार की हा असं असं असतंय, असं करायचं का, तसं करायचं का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारतील. आणि 70% लोक आहेत मार्केटमध्ये. येते लक्षात. आता हे 70% लोक जर सोडले तर 70 आणि 20 झाले किती, 90% लोक. 90% लोक हे तुम्हाला जस्ट तुमचा टाइमपासच करणारे लोक तुम्हाला भेटणार, किंवा रिजेक्ट करणारे सोडून द्या, जे तुमचा टाइमपास नाही करणार. पण 10% लोक आहेत ऍक्सेप्ट यू अँड यू आर रेडी फॉर युअर वर्क विथ यू. हे तुमच्या सोबत लोक तुम्हाला स्वीकारणार, तुमच्यावरती विश्वास ठेवणार. येस तू करतेय ना, तू करतोय ना, मी पण करतो. तू सांगते ना, तू सांगणार आहे ना, हे गोष्टी करायला लागतील तर मी करायला तयार आहे. ही 10% लोक आहेत. आणि ही 10% लोकांसोबत तुम्ही काम करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला इतका छान एक्सपिरियन्स येईल. राईट. हे कारण हे लोक तुमच्यावरती विश्वास ठेवणारी असतात. विश्वास ठेवणारी असतात. बघा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आज आपण बघतो. अगदी ट्रेनमध्ये आता भरपूर सारे मुंबईचे पण लोक आहेत. ट्रेनमध्ये किंवा पुणे सिटीमध्ये पण आपण बघतो. पुणे सिटीत खूप कमी आहे, पण बॉम्बेचं जर एक्झाम्पल बघा, आज आपण ट्रेनचं तिकीट काढतो. राईट. आपल्याला ट्रेननी प्रवास करायचा आहे, आपण ट्रेनचं तिकीट काढतो. पण ट्रेनमध्ये बसायच्या आधी आपण जाऊन विचारतो का, बघतो का जाऊन केबिन मध्ये की ड्रायव्हर आहे की जनावर आहे की हत्ती आहे, कशी आहे ट्रेन चालवायला. लक्षात येते का. आपण ब्लाइंड आहे. आपण विश्वास न ठेवता, न बघता, डोळ्याने न बघता आपण काय करतो, डायरेक्ट ट्रेनमध्ये घुसतो आणि प्रवासाला सुरुवात करतो. काय माहिती चालवतोय कोण. लक्षात आलं. आज अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बघा विश्वास किती इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी आपण आपल्या फॅमिलीला घेऊन किंवा मित्रांसोबत कोणासोबत हॉटेलमध्ये जेवायला जातो, त्यावेळी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपण जे खाणार आहोत हे नक्की आपल्यासाठी सुरक्षित आहे का, नक्की याच्यामध्ये विष टाकलंय का की नाही टाकलेलं, हे हायजीन आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण लगेच भाजी पार्सल आलेली आहे वाटीमध्ये, बाउलमध्ये भाजी आली, लगेच टेस्ट करा, हे बरोबर आहे का, योग्य आहे का खाण्यासाठी, असं करतो का आपण. आपण काय करतो, डोळ्यावर झापड मारतो, वास आला की सुरुवात करतो. बरोबर ना. आपण न विश्वास ठेवता, म्हणजे कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता आपण खायला सुरुवात करतो जिथे आपला जीव जाऊ शकतो. एखाद्या बसमध्ये, एसटी मध्ये बसलोय किंवा एखाद्या कारमध्ये बसतो, आपण कॅब बुक केली, कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी प्रवासाला सुरुवात करतो, तो ड्रायव्हर पिलेला आहे की नॉर्मल आहे हे पण आपण चेक नाही करत. पण माणूस कधी पण गायब करतो, कधी पण ऍक्सिडेंट होऊ शकतो. या गोष्टीला सुद्धा माणूस ब्लाइंडली स्वीकारतो आणि त्या गाडीमध्ये बसून स्वतःचा जीव पण घालवतो. पण आज मला सांगा, ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला इथे कोणीतरी असं दाखवलंय की बाई ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर आपली लाईफ चेंज होऊ शकते, ह्या गोष्टी केल्या तर तुझ्या गरजा पूर्ण होऊ शकतात, ह्या गोष्टी केल्या तर तुझे स्वप्न पूर्ण होऊ शकतात, ह्या गोष्टी केल्या तर तुझं करिअर बनू शकतं, त्याच्यावरती आपण अविश्वास ठेवतो का. रिझन काय कारण असेल की जिथे आपलं लाईफ चेंज होऊ शकते, जिथे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जाऊ शकतात, त्या व्यक्तीवरती आपण अविश्वास ठेवतो. पण जिथे आपले जीव जाऊ शकतो त्या गोष्टीवरती आपण डायरेक्टली विश्वास ठेवतो आणि इकडे विश्वास ठेवत नाही.
लक्ष देऊ नाही का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ज्याने तुम्हाला हा बिझनेस दिलाय ना, या लोकांवरती विश्वास ठेवा. हा विश्वास जर तुम्ही ठेवला तर हे तुमचं लाईफ परिवर्तन करण्यासाठीच ही कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेली आहे. हा बिझनेस तुम्हाला यासाठीच आहे. भले तुम्ही इथे कदाचित काही लोक येतील जातील येतील जातील हे होणारच आहे. कारण हा बिझनेस नेक लोकांचा आहे. ज्यांचा हेतू, ज्यांचा माइंडसेट, ज्यांचा समाजाप्रती ज्याचा हेतू चांगला आहे अगदी मनापासून की लोकांचं चांगलं झालं पाहिजे, या लोकांचा हा बिझनेस आहे. नाही तर लोकांचं वाटोळं करणाऱ्या लोकांचा हा बिझनेस आहे, लक्षात ठेवा. या लोकांना तुम्ही स्वतःहून जर तुम्हाला वाटलं ना की हा माणूस आपल्या कामाचा आहे, स्वतःहून त्याच्या कमरेत लाथ घाला, बाजूला करा. मी एकदम क्लिअर तुम्हाला सांगतो. कारण हे लोक तुम्हालाही खाणार, तुम्हालाही आडवे करणार आणि स्वतःही आडवे होणार. कारण हे लोक आडवेच आहेत. कारण उभा राहिलेला माणूसच बसलेल्या माणसाला वरती खेचू शकतो. पण जर बसलेल्या माणसामध्ये ताकद जास्त तो तुम्हाला खाली घेणार. अशा लोकांना भेटू नका, अशा लोकांना हात पण मिळू नका. या 10% लोकांसोबत तुम्ही काम करा, जे लोक तुमच्यासोबत काम करण्यासाठी तयार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनली तुमचे गोल्स जे काही तुम्ही ठरवलेले असतील, म्हणजे पहिल्या दिवसापासून आज जर ठरवणार, मागच्या 1 महिन्यात ठरवले, 6 महिन्यात ठरवले, हे गोल्स तुमचे कम्प्लीट करा तुमच्या 10 लोकांसोबत. बस या 10 लोकांसोबतच तुम्हाला तुमची जिंदगी चेंज होऊ शकते. एवढंच मला तुम्हाला विश्वासाने सांगायचंय. कारण ही इंडस्ट्री तुम्हाला वरती घेऊन जाण्यासाठी आहे. ज्यांच्या हातात हात दिलाय त्याचा हात वर गेला, तुमचा हात वर जाणार. त्याची प्रगती झाली, त्याची प्रगती तुम्ही केली तर तुमची प्रगती होणार. हा असा बिझनेस आहे. येते समजते, लक्षात येते तुम्हाला जे काय सांगतोय तुम्हाला? बघा 56 लोक आहेत आता. हे जर तुम्हाला समजतंय तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका, येस टाईप करा फास्ट मध्ये. कारण हे जर तुम्हाला समजलं ना तरच तुम्हाला पुढे परिवर्तन करता येणार आहे. येते लक्षात? ग्रेट. एफ फॉर्म्युला आहे 5F. मी थोडासा आता फास्ट करेल, खूप इन डिटेल नाही सांगणार कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. राईट? थँक्यू सो मच. सगळ्यांचे रिप्लाय खूप छान येतात. थँक्यू सो मच. बघा 5F चा फॉर्म्युला काय आहे? जर बिझनेसमध्ये तुम्हाला कनेक्ट करायचं, एखाद्या व्यक्तीला प्लॅन द्यायचा ना, त्याला काय दाखवलं? फिलिंग्स समजून घ्या समोरच्याच्या. त्याच्या फिलिंग्स काय? त्याला फ्युचर दाखवा, भविष्य दाखवा, की तू जर हे केलं, म्हणजे फिलिंग्स म्हणजे काय, की त्याला जर काहीतरी फील होते ह्या बिझनेसवरती, राईट? किंवा त्याच्या लाईफमध्ये काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या त्या तुम्हाला कनेक्ट करायच्यात, राईट? त्याच्या प्रॉब्लेम सोबत तुम्हाला कनेक्ट करायचंय. आणि ते जर त्यातून बाहेर पडायचं असेल किंवा पडला तर त्याला फ्युचर काय असेल हे त्याला दाखवायला लागेल तुम्हाला. आणि फीचर्स म्हणजे आपल्या कंपनी बद्दलचे फीचर्स तुम्हाला दाखवायला लागतील की या गोष्टी क्वालिटी आहेत. बस प्रोडक्ट क्वालिटी आहे, बिझनेस प्लॅन क्वालिटी आहे, किंवा ते फीचर्स एकदम हाय फीचर्स आहेत, ह्या गोष्टीवरती आपल्याला फोकस करावं लागेल. फिअर जर हे नाही केलं तर, लक्षात घ्या, जर समज एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्लॅन दिला, त्याला तुम्ही फिलिंग्स समजून घेतल्या, हा चल तुझी अडचण आहे किंवा तू काहीतरी ध्येय ठेवून काम करतोय, कुठेतरी नोकरी चालली, त्याला फ्युचर सांगितले, त्याचं भविष्य सांगितलं आणि त्याला फीचर्सही सांगितले. फीचर्स म्हणजे काय? आपल्या कंपनीमध्ये काम केल्यानंतरचे फायदे. हे लक्षात ठेवा, आपल्या कंपनीमध्ये काम केल्याचे फायदे सांगून सुद्धा जर तो नाही म्हणत असेल तर त्याला भीती पण दाखवता आली पाहिजे. दाखवतं म्हणजे त्याला ते फील झालं पाहिजे की बाबा तू नाही केलं तर तुझं लाईफ बघ काय चाललंय, पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात महागाईचा रेट बघ, तुझी सॅलरी बघ, तुझे खर्च बघ, तुझ्या जबाबदाऱ्या बघ, लहान मुलांचा असेल, बायकोचा असेल किंवा नवऱ्याचा असेल, सासू-सासऱ्यांचा असेल, ह्या सगळ्या गोष्टींना तू बाहेर कसं पडणार? ही जाणीव त्या व्यक्तीला करून, फिअर म्हणजे भीती न दाखवायची, पण जाणीव मात्र करून देता आली पाहिजे. कारण आपण या बिझनेसमध्ये काम करतो, वास्तविकतेवरती काम करतो. वास्तविकता. आपल्याला ही वास्तविकता दाखवता आली पाहिजे. दॅट्स इट. त्याने करायचंय की नाही करायचं हा त्याचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पण जर तुमच्याकडे एवढी सुवर्ण संधी आहे, तुमच्याकडे एवढी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, फक्त त्याला त्याचे फीचर्स समजून सांगता आले, तर तो फिअरच्या भीतीने सुद्धा कदाचित आपल्याकडे कनेक्ट होईल आणि तो फोकसनी काम करेल आपल्या बिझनेसमध्ये. आणि प्रॉपरली जर तो सिस्टममध्ये आला, पुढचे 9 महिने जर टिकला, तर त्याला तुम्हाला सांगायची गरज नाही. हे ऑटोमॅटिक मोडवरती तो जाईल आणि काम करायला सुरुवात करेल. हे 5F तुमच्याकडे डायरी पेन असेल, जर तुम्ही लिहून घेत असाल तर चांगली गोष्ट आहे. जर ते तुम्ही लिहून घेतलं तरच तुम्हाला कळेल ह्या गोष्टी पुढे जाऊन किती इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, राईट? तर बघा नेक्स्ट, जस्ट अ मिनिट. ओके.
लक्षात येते मी तुम्हाला काय काय सांगते, या गोष्टी तुम्हाला लक्षात येते? लर्निंग इज इम्पॉर्टंट अप टू डेथ. बघा किती इम्पॉर्टंट आहे, कारण हे लर्निंग आहे. आज मला माहिती आहे आता 59-62 पर्यंतचा काउंट होता, 5-6 लोकांना ते समजणार आहे, ते डेड होणारच आहे, ते सिस्टम आउट होणार आहे. कोणाचं काही पण कारण असू द्या, नो प्रॉब्लेम. पण आज ह्या इंडस्ट्रीला समजून घेणं किती इम्पॉर्टंट आहे. ह्या 5 गोष्टी ज्या तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय ना, ह्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, राईट? लक्ष देऊन म्हणजे तुम्हाला हे समजलंच पाहिजे की किती इम्पॉर्टंट आहे हे सगळं. जस्ट मिनिट, माझी स्क्रीन शेअर करू द्या तुम्हाला. ओके, 5 F लक्षात आले तुम्हाला? फिलिंग्स, फिअर, फ्युचर. फ्युचर म्हणजे भविष्य. आज फ्युचर्स म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये काय क्वालिटी आहे जे त्याचं लाईफ चेंज करू शकतात. नाही केलं तर भीती पण कळाली पाहिजे की नाही केलं तर हे पण होणार, आणि फोकसमध्ये तो येऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो. ओके, मग आपल्या कंपनीबद्दल जर सांगायचं म्हटलं, आपली कंपनी माहिती सरांसाठी आपण एक छानसा मेसेज पण तुम्हाला जर पॉसिबल झालं तर टाका, कारण हे लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी आपल्या सतीश इंगळे सरांनी आपल्याला दिली आहे. तर हे अ सक्सेसफुल बिझनेस रिक्वायर्ड वन सिम्पल थिंग, ती म्हणजे पॅशन. तुम्हाला पॅशनने काम करावं लागेल, तरच तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल बनू शकता. आता राहिला एक 10 मिनिटाचा महत्वपूर्ण टॉपिक आहे. महत्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट. तुम्हाला या 5 गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. रेडी आहे तुम्ही? ह्या 5 गोष्टींसाठी आता मी तुम्हाला आधी पण 5 गोष्टी दाखवल्यात मी, आणि त्याच्या आधी मी तुम्हाला 6 गोष्टी फंडामेंटल क्लिअर केलं. पण आता तुम्हाला फक्त 5 गोष्टींवरती लक्ष द्यायचंय, कारण तुम्ही आता 9 महिन्यांच्या पुढे आलात, तुमचा जन्मही झाला, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आता मी क्लिअर केल्यात. आता इथे तुम्हाला काय करायचं, 5 गोष्टी फॉलो करायच्यात. एनी हाऊ कंडिशन तुम्हाला या 5 गोष्टी फॉलो करायच्यात. पहिली गोष्ट, प्रोफाईल. आपल्या कंपनीची प्रोफाईल सगळ्यांना माहिती पाहिजे. कंपनी सुरुवात कधीपासून झाली आणि कंपनीचा उद्देश काय आहे. झिरो से हिरो बनने का बिझनेस आहे, राईट? करेक्ट आहे. आता झिरो आहेत सगळे, काही हिरो बनायच्या वाटेवरती आहेत आणि काही हिरो पण बनलेत. आपल्याला काय करायचंय, कंपनी बद्दल जी काय प्रोफाईल आहे आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे. प्रमोटर, आपल्या कंपनीचे प्रमोटर कोण आहेत? आपले एमडी सर आहेत, तर सरांबद्दल माहिती पाहिजे. तिसरी गोष्ट, प्रोडक्ट्स काय काय आहेत, ह्या प्रोडक्टची इन डिटेल तुमच्याकडे माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर प्लॅन, राईट? आपल्या कंपनीचा बिझनेस प्लॅन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आज मला तुम्हाला सांगायला एक थोडं शॉकिंग आहे. तुम्हाला मार्केटला गेल्यानंतर काही लोक पण भेटतात. मी नेटवर्किंग केलं होतं, मी ह्या कंपनीचं काम केलं होतं, मी डायरेक्ट सेलिंग केलं होतं, मी मार्केटिंग केलं होतं. भेटतात की नाही भेटत? येस ऑर नो? येस ऑर नो? मार्केटिंग करणारे लोक तुम्हाला आजही भेटतात. नीलू गुप्ता मॅडम म्हणतात की येस, भेटतात. कोणाकोणाला भेटले असे? मार्केटिंग, मी खूप मार्केटिंग केले, मार्केटिंग मध्ये काय दम नाही, असं म्हणणारे पण लोक आहेत. ते उलट आपल्याला निगेटिव्ह, आपलं त्यांचा व्हायरस आपल्यामध्ये टाकणारे लोक आहेत. पण लक्षात द्या, फक्त एक प्रश्न विचारायला चुकायचं नाही यापुढे. एक प्रश्न विचारायला चुकायचं नाही. ती गोष्ट कोणती माहिती आहे? तो प्रश्न कोणता आहे? मला तुम्ही ज्या कंपनीचं मार्केटिंग केलं ना, त्या कंपनीचा प्लॅन दाखवा, प्लॅन. काय म्हणायचं? फक्त ज्या कंपनीचं तुम्ही मार्केटिंग केलंय त्या कंपनीचा मला प्लॅन दाखवा. तो माणूस एवढा बधीर असतो की त्या माणसाला प्लॅन येत नसतो, आणि त्या प्लॅन न आल्यामुळे, त्याला एज्युकेशन न मिळाल्यामुळे त्याने प्रोडक्ट विकले असतील, नाहीतर त्याने मार्केटिंग केलं असेल, त्याने टीम डेव्हलप केली असेल, पण त्याच्या बेअक्कल्पनामुळे, त्याच्या प्लॅन न येण्यामुळे त्याला सिस्टम समजत नाही, तो काही काळानंतर बाहेर पडतो. त्याला बाहेर फेकलं जातं, कारण ह्या सिस्टममध्ये अशाच लोकांना फॉलो केलं जातं. अशा लोकांना फॉलो केलं जातं ज्यांना प्लॅन येतो, ज्यांना लिडरशिप माहिती आहे, ज्यांना जबाबदारी माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला प्लॅन, एक वेळ तुम्ही प्रोडक्ट्स पार्ट नका करू, तुम्हाला प्रोडक्टची माहिती नाही होती, पण कंपनीचा प्लॅन मात्र परफेक्ट आला पाहिजे. लक्षात येते? त्यामुळे प्लॅन तुम्हाला परफेक्ट यायला पाहिजे, तरच तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये टिकणार आहेत. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं की सगळ्यात मेन जान म्हणजे, आपण म्हणतो ना एखाद्या व्यवसायाची जान म्हणजे काय? आपला बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन का? तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, 100 प्लॅन तुम्हाला करायचे आहेत. ज्यावेळी तुम्ही 100 प्लॅन करणार, कुठल्याही व्यक्तीला तुम्ही प्लॅन द्या, बिझनेस प्लॅन द्या, समोरचा व्यक्ती तुम्हाला जॉईन करेल. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की आपला पे आउट. हा पे आउट आपल्याकडे क्लिअर असला पाहिजे. आपल्याकडे पे आउट क्लिअर म्हणजे कसा, की लास्ट वीकला किती आला, लास्ट मंथला किती आला, मागच्या 6 महिन्यात किती आलाय, मागच्या 1 वर्षात किती आलाय, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आणि याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट की मला पुढच्या आठवड्यामध्ये पे आउट किती पाहिजे.
मला पुढच्या एका महिन्यामध्ये पे आउट किती पाहिजे, मला पुढच्या 6 महिन्यामध्ये पे आउट किती पाहिजे आणि पुढच्या एका वर्षामध्ये किती पे आउट्स पाहिजेत हे तुमच्या डायरीवरती पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मी तुम्हाला रिपीट करेल ही गोष्ट, की मागच्या 6 महिन्याचं पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि पुढच्या 6 महिन्यात 1 वर्षात तुम्हाला किती पैसे कमवायचे ना हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. जर हे तुम्ही सक्सेस झालात, जर हे लिहायला सक्सेस झालात, तर तुम्ही ह्या बाकीच्या स्टेप फॉलो कराल आणि बाकीच्या स्टेप पण मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे इम्पॉर्टंट काय, बेसिक फंडामेंटलला जातो, पुढच्या 5 गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सोडतो. तुमचा माइंडसेट एकदम क्लिअर होईल, तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला कळतील, तुमचा हा बिझनेस तुम्हाला कुठे घेऊन जाईल ह्या गोष्टी केल्यानंतर ह्या पण गोष्टी समजतील. आहेत तयार तुम्ही सगळे? फक्त शेवटच्या 5 गोष्टी तुम्हाला फॉलो केल्यानंतर तुमचा बिझनेस कोणत्या लेवलला जाईल, तुमचा माइंडसेट कुठल्या लेवलला जाईल हे मी तुम्हाला पुढच्या 5 गोष्टीमध्ये क्लिअर करणार आहे. फास्ट 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 सगळ्यांनी फास्ट मध्ये रिप्लाय करा. ग्रेट. चलो, 5 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सगळं तुम्हाला समजले. पहिल्या 1 तासामध्ये मी तुम्हाला गोष्टी क्लिअर केल्यात. आता तुम्हाला एकदम क्लायमॅक्सला घेऊन येतोय मी. क्लायमॅक्स म्हणजे काय, की तुम्हाला आता नक्की काय करायचं. लक्षात आलं? तुम्हाला नक्की आता काय करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे, सांगणार आहे आणि तुमच्यासोबत मी पण शिकणार आहे. ओके, चला पहिली गोष्ट तुम्हाला करायला सुरुवात करायची आता. कनेक्शन. कनेक्शन. आता कनेक्शन कोणाकोणासोबत लागते पटकन चाट बस. तुमचं पण इन्व्हॉल्वमेंट आहे थोडी, चला फास्ट मध्ये. कनेक्शन म्हणजे कनेक्टिव्हिटी. कोणाकोणासोबत पाहिजे फास्ट मध्ये रिप्लाय करा. चाट बॉक्स मध्ये ज्यांना ज्यांना जे येते पटकन टाका. चला, कनेक्शन ह्या बिझनेस मध्ये काम करण्यासाठी, सक्सेस होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपल्याला कनेक्शन कोणाकोणासोबत ठेवायचे. टाका टाका पटकन टाका. चाट बॉक्स ओपन आहे. सर के साथ, ग्रेट. ऑल 6 सीनियर पीपल्स, जूनियर एंड सीनियर, सीनियर प्रॉस्पेक्ट, मित्र. मित्र जिंदगी बर्बाद पण करतात आणि मित्र आपल्याला वरती पण घेऊन वरती घेऊन जाणारे खूप कमी असतात बरं का, लक्षात ठेवा. क्वचित असतात आमच्या प्रशांत सरांसारखे. सिनियर. कनेक्शन मी तुम्हाला सांगतो. थँक्यू सो मच, सगळ्यांचे खूप छान रिप्लाय आले. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. फ्रेंड्स, रिलेटिव्स, ओके ग्रेट. कनेक्शन आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये 3च कनेक्शन तुमच्या लक्षात ठेवा. पहिलं कनेक्शन, तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये ज्यांनी आणलं त्या व्यक्तीचं कनेक्शन तुमचं स्ट्रॉंग बनलं पाहिजे. स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग, तिथे कुठलाही डाऊट नाही. ज्या व्यक्तीने तुम्हाला या बिझनेसमध्ये आलं त्याचं कनेक्शन तुम्हाला क्लिअर पाहिजे. क्लिअर, राईट, एकदम स्ट्रॉंग कनेक्शन तुम्हाला पाहिजे. इथे रेंजमध्ये अजिबात कुठेतरी ब्रेकअप नाही झालं पाहिजे. तुम्हाला कनेक्शन तिथे पहिलं स्ट्रॉंग बनव. पहिलं तुमच्या सिनियर सोबत कनेक्शन स्ट्रॉंग बनव, कारण पहिले तुम्ही आलेले आहात आणि सिनियरला तुम्ही भेटले, तुमच्याकडे डाऊनलाईन नाही अजून. पहिली तुमचं कनेक्शन तुमच्या सिनियरवरती. पुढचे 6 महिने सिनियरचे कनेक्शन एवढं परफेक्ट पाहिजे की सिनियर जे सांगेल तेच, जो कॉल येईल तेवढाच. सेकंड कनेक्शन, डाऊनलाईन. ज्या लोकांना तुम्ही हा बिझनेस देताय ते डाऊनलाईन तुमची सेकंड कनेक्शन आहे. एक व्यक्ती आला, कनेक्शन वाढवा. जसं आपण आपल्या सिनियरला कॉल करतो, जसं आपण सिनियरला आपण फॉलो करतो ना, सेम आपण आपल्या डाऊनलाईन मध्ये पण सेम फंडामेंटल यूज करायचं. हे कनेक्शन कधी ब्रेकअप होता कामा नये, ब्रेक होता कामा नये. ह्या कनेक्शनला खूप इम्पॉर्टन्स आहे, लक्षात ठेवा. तुम्ही एक दिवस कॉल नाही केला तुमच्या सिनियरला असेल किंवा ज्युनियरला असेल किंवा डाऊनलाईनला असेल, तर तुम्ही 8 दिवस मागे जाता. तुम्ही 8 दिवस जर कनेक्शन तोडलं, तुम्ही 1 महिना मागे जाता आणि 1 महिना जर तुम्ही ह्या इंडस्ट्रीमधून बाहेर राहिलात तर तुम्ही ह्या इंडस्ट्रीमधून बाहेर फेकले जाता. लक्ष देऊ नये का. येते कनेक्शन पहिलं अपलाईन सोबत, कनेक्शन सेकंड डाऊनलाईन सोबत आणि कनेक्शन थर्ड कोण सांगेल का. थर्ड कनेक्शन म्हणजे डाऊनलाईन मध्ये काही लोक बिझनेस पार्टनर आहेत आणि थर्ड पर्सन एक येतो जो प्रोडक्ट युजर असतो. प्रोडक्ट युजर, कारण आज आपले प्रोडक्ट खूप सुंदर आहेत, सोन्याहून पिवळे प्रोडक्ट आहेत, खूप गोल्डन प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे, मिरॅकल देणारे दाखवणारे प्रोडक्ट्स आहेत. ह्या लोकांसोबत कनेक्शन चांगलं पाहिजे, बस दॅट्स इट. कारण लोक आपल्याला आपल्या प्रोडक्ट्सनी जोडणार आहेत, आपल्या बिझनेस प्लॅननी पण जोडणार आहेत, पण आज लोक आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने पण जोडले जाणार आहेत. मग कनेक्शन तिथे एवढं परफेक्ट पाहिजे की या कनेक्शनला कुठेही ब्रेक नाही लागला पाहिजे. अजून त्या कनेक्शन मधून कनेक्शन असे आपलं नेटवर्क ज्यावेळी वाढणार. अपलाईन तुम्हाला एकच आहे, अपलाईन तुम्हाला 2 असू शकतात, 3 असू शकतील, किंवा जे सपोर्ट लाईन आहे तेवढेच असणार. पण तुमचं जे कनेक्शनचं मार्केट, जे मार्केटला नेटवर्क वाढणार ना, हे नेटवर्क मधून तुम्हाला पैसे येणार आहेत. सगळे तयार कनेक्शन परफेक्ट ठेवायला. कुठलाही राईट कस्टमर, थँक्यू सो मच. कुठलाही लीडर, कुठलाही व्यक्ती आजपासून आपल्या सिनियरला 1 दिवस पण सोडणार नाही कॉल केल्याशिवाय.
तो रात्री दिवसभर नाही झाला, रात्री 12 वाजता कॉल करा, सर आज आपला फोन नाही झाला, मॅडम आपला फोन नाही झाला, मला असं असं चॅलेंज आलं, मी असं असं केलं, मी 4 प्लॅन केले, मी 5 प्लॅन केले, माझे 2 आयडी झाले. हे सगळं तुम्ही डिस्कस करा. कोणाशी? आपल्या सिनियर आपल्याशी. दिवसभर मात्र तुम्ही तुमच्या डाऊनलाईन सोबत कॉलिंग करा. डाऊनलाईन बरोबर कॉलिंग जे काही होईल, जे ऍक्टिव्हिटी होतील मार्केटमध्ये जे कराल, ते संध्याकाळी तुमच्या सिनियरच्या कानावरती घाला. ही प्रॅक्टिस तुम्ही चालू करा. तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात मिरॅकल्स झालेले दिसतील. काय दिसतील? मिरॅकल्स. हे कनेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. येते लक्षात. आणि इथेच लोक गडबड करतात. सेकंड, कनेक्शन सोबत एक गोष्ट महत्वाची आहे, सांगू तुम्हाला. रिस्पेक्ट करा. ज्याने तुम्हाला बिझनेसमध्ये आणलं ना, त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करा. जी लोक तुम्हाला या बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी सपोर्ट करतात ना, त्या लोकांचा रिस्पेक्ट करा. तो कस्टमर असेल, तो प्रोडक्ट युजर असेल, तो आपले डाऊनलाईन पण असेल, तो आपला अपलाईन पण असेल, तो क्रॉस लाईनचा एखादा मेंबर असेल किंवा एखादा लीडर असेल, मार्केटमध्ये एखादा चांगलं व्यक्तिमत्व असेल, त्याचा रिस्पेक्ट करा. रिस्पेक्टच तुम्हाला मार्केटमध्ये यशस्वी करू शकतं. रिस्पेक्टच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते, लक्षात ठेवा. नाहीतर अजिबात मागे आपण बघतो ना, कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा, फक्त मागून कोणीतरी काड्या करणारे लोक असतात, पण तोंडावरती कोणी करत नाही. आणि ह्या लोकांचा कधी रिस्पेक्ट होत पण नाही आणि कोणी काही पण करत नाही. त्यामुळे रिस्पेक्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी तो टॉपिक ऍड करायचा राहिलाय, रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये आहे तो पुढच्या नेक्स्ट टॉपिक मध्ये. पण मी तुम्हाला क्लिअर करतो की रिस्पेक्ट किती इम्पॉर्टंट आहे. आपल्या सिनियरचा, आपल्या ज्युनियरचा, आपल्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. कारण त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कदाचित 1 रुपया असेल, ₹1.25 असेल, ₹5, ₹10, ₹1,00,000 असतील, 10 लाख असतील, नाही तर पुढे 1 करोड येणार असतील. ह्या त्या रिस्पेक्टमुळेच येणार आहेत. ज्यावेळी तुम्ही रिस्पेक्ट कराल, त्यावेळी तुम्हालाही रिस्पेक्ट मिळतो. त्यामुळे रिस्पेक्ट करायला कधी चुकू नका. आणि कधी मागे कोणाच्या वाईट बोलू नका. कारण वाईट बोलला की ते रिव्हर्स फिरून आपल्याकडे येतं. जर ते तसं नको असेल, आपल्याला चांगलं जर अनुभव एक्सपिरियन्स करायचा असेल ना, तर आपल्याला काय करावं लागेल? रिस्पेक्ट करावं लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी काय काय असे या इंडस्ट्रीमध्ये, या बिझनेसमध्ये घेण्यासाठी काय काय करावं लागेल? काय काय करावं लागेल? रिस्पॉन्सिबिलिटी काय काय सांगा. पहिली जबाबदारी घ्या. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, क्लिअर करतो. राईट डाऊन करा. तुमच्या डायरी पेन असेल, फास्ट मध्ये लिहा. कारण हे सगळं डोक्यावरून जाणार आहे तुमच्या, मला माहिती आहे. हुशार लोक लिहून घेणार. आता मला दिसत नाही कोण कोण हुशार आहे किंवा कोण कोण राईट डाऊन करते. पण तुम्ही जर ही गोष्ट स्वीकारली, येस लिख रहे हो, नीलू मॅम लिख रहे, थँक्यू सो मच मॅम. रिस्पॉन्सिबिलिटी काय? पहिली जबाबदारी घ्या तुमच्या स्वप्नांची. पहिली जबाबदारी तुमच्या स्वप्नांची घ्या. बस तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी लढायचं. काहीही करावं लागेल, पण मी माझे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही, हे तुम्हाला पहिलं ठरवावं लागेल. ज्यावेळी तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणार की तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचे, म्हणजे करायचे, मला हे काही पण करायला लागेल, म्हणजे मी ते करणार, ही पहिली रिस्पॉन्सिबिलिटी. ज्यावेळी तुम्ही ही जिद्दीला पेटाल ना, त्यावेळी तुमची जिद्द बघून तुमच्या जवळचे लोक तुम्हाला कनेक्ट होतात. अरे एवढा बदल कसं काय झाला, एवढी जिद्दी कशी काय झाली, किंवा जिद्दी कसं काय झाला, याच्यासोबत नक्की काम केलं तर आपलं पण स्वप्न पूर्ण होऊ शकते. बस ही जिद्द तुम्हाला दिसली पाहिजे. मग हे स्वप्नांसाठी जबाबदारी घ्या. सेकंड थिंग, आपण आता जर विचार केला की आपल्यासोबत पण काही लोक आहेत, ज्या लोकांना आपण हे जिद्दीने घेतलेले, आपल्यासोबत विश्वास ठेवून आपल्याला कनेक्ट करतील, तर ह्या डाऊनलाईनच्या लोकांची पण जबाबदारी घ्या. त्यांना सपोर्ट करा, त्यांना विश्वास द्या. मी करतोय ना, मी करते ना, तू पण कर, चल आपण दोघं सोबत करू. ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आज आपल्यावरती विश्वास ठेवून जर कोणीतरी एंटर करतंय, हा बिझनेस जॉईन करते ना, तर आपली जबाबदारी आहे की त्याचंही काहीतरी छोटंसं गोल आहे, त्याला त्या जबाबदारीने पूर्ण करण्यासाठी त्याच्या हातात हात द्या, खांद्यावर हात ठेवा, त्याला सांगा की बाबा हे काम कर, ह्या गोष्टी केल्या तर आपण तिथपर्यंत जाणार. आहेत का? रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहेत? जबाबदारी घ्यायला तयार आहेत का तुम्ही? कारण जबाबदारी एवढी सहज सोपी गोष्ट नाहीये. शब्द सोपा आहे, निभावणं खूप अवघड आहे. आणि हे जमत नाही, भल्या भल्या लोकांना जमत नाही, लक्षात ठेवा. पहिल्या स्वतःच्या स्वप्नांची जबाबदारी, आणि दुसरी म्हणजे आपल्या डाऊनलाईन सोबत आपल्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांची जबाबदारी ही आपल्याला करावी लागेल. येतं लक्षात? ह्या जबाबदारीवरती लक्ष द्या. आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तिसरी महत्वाची गोष्ट की अशा प्रकारचे झूम सेशन होतात. मग त्या लोकांना एज्युकेशन मिळणं किती इम्पॉर्टंट आहे, ही जबाबदारी आहे. आज आज बऱ्याच लोकांनी खूप, म्हणजे मी त्यांचे आभार मानतो किंवा त्यांना सॅल्युटही करतो की ज्यांनी स्वतःहून पर्सनली कॉलिंग करून सांगतात की आज झूम मीटिंग आहे, राईट, आज तू कनेक्ट कर. भले तू आज बिझनेस चालू केलाय, पण तू इथं आलास तर तुला ह्या गोष्टी समजतील. ही रिस्पॉन्सिबिलिटी, कॉलिंग करून बिझनेसमध्ये घेणं,
झूम मिटिंगला घेणं, सेमिनारला बोलवणं, एखाद्या लिडरशिप प्रोग्रामला बोलवणं, ही जबाबदारीचं काम आहे. हे जबाबदारी घेणं म्हणजे लिडरशिपचा पहिला गुण म्हणजे जबाबदारी घ्या, स्वीकारा. राईट? सारिका मॅडम करतात. ओके, सोनल मॅडम थँक्यू सो मच. ही जबाबदारीचं काम आहे आणि ही जबाबदारी जसं एक लीडर करतो आपल्यासाठी, आपल्याला कोणाचा तरी कॉल येतो, तर आपली जबाबदारी बनते की आपल्यासोबत आपण, राईट? येस, बघा असे रिप्लाय येतात की अतुल सर थँक्यू, नीलू मॅडमचा रिप्लाय येतो. म्हणजे आज ही जबाबदारी आहे. ह्या लोकांना, ह्या लिडर्सला आपण सॅल्यूट केला पाहिजे. ही जबाबदारीने जे तुम्ही काम करा, सगळ्या लोकांना सॅल्यूट आहे. कारण हे जबाबदारी आपण या गोष्टी करतो, राईट? तिसरी गोष्ट डिसिप्लिन. ह्या बिझनेसमध्ये डिसिप्लिन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. डिसिप्लिन म्हणजे काय, की आपण एखाद्या बिझनेस प्लॅनला बसलो. जे कोण आहे नक्की, जे तुमचं पूर्ण नाव टाकलं तर कळेल ना मला जे कोण आहे. तर ह्या बिझनेसमध्ये ज्यावेळी आपण एखाद्या बिझनेस प्लॅनला जातो बघा, बिझनेस प्लॅनला आपण ऍज अ ज्युनियर म्हणजे डाऊनलाईन आपल्या सिनियरला घेऊन जातो. सिनियर बिझनेस प्लॅन चाललाय, सिनियर बोलतोय, आपल्या प्रॉस्पेक्ट सोबत प्रश्न उत्तर झाले, डिस्कशन चाललंय, गप्पा चालल्यात, बोलणं चाललंय. तर त्या बोलण्यावरती आपलं पहिले शिस्त पाहिजे की त्यांच्यामध्ये नक्की काय बोलणं झालंय, कुठल्या शब्दात चाललंय, कुठले प्रश्न, कोणता प्रश्न, कोणतं उत्तर कसं येते, सिद्धता, राईट? हे कशा पद्धतीने बोलतात एकमेकांशी, हे आपण एकदम शांतपणे ऐकलं पाहिजे. आणि गडबड आपल्याकडे काय होते की सिनियर देतो प्लॅन, ज्युनियर बसतो मोबाईलमध्ये. मग रील्स बघणे असेल, कॉल करणं असेल, त्यासोबत एखादा स्टेटस बघणं असेल, है ना, मेसेज करणं असेल, या गोष्टी अजिबात होता कामा नये. जर ही गोष्ट तुमच्या सिनियरच्या निदर्शनास आली तर तो सिनियर तुमच्या कमरेत लाथ घालणार आणि समजून घेणार की ही बाई, हा बाबा अजिबात सिरियस नाही, याच्यावरती वेळ घालवण्यात मतलब नाही. लक्ष देऊन ऐका. तुम्हाला तुमच्या स्वप्नांना पूर्ण करायचं असेल तर 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास तुमचा जो काही बिझनेस प्लॅन चालतो, आपला सिनियर बोलतो, त्यावेळी शांत बसा. माझ्याबद्दल म्हणजे मी मोठेपण नाही सांगत, पण माझा सिनियर ज्यावेळी माझ्या एखाद्या प्लॅनमध्ये बोलतो, एखाद्या ट्रेनिंगमध्ये बोलतो, मी पूर्ण शांत असतो. मी अजिबात बोलत नाही. आता मला बोलायचं ना, मी बोलणार. पण अजिबात मध्ये गडबड करायची नाही. अजिबात मध्ये कुठलीही अशी गोष्ट करायची नाही ज्याच्यामुळे डिस्टर्बन्स क्रिएट होईल. कारण सिनियर बोलत असताना हे सिनियर समोरच्या प्रॉस्पेक्टला काय सांगतो याच्यापेक्षा मी काय शिकतो हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. मग तुमच्यासाठी पण काय डिसिप्लिन मध्ये राहणं गरजेचं आहे की आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये आपल्याला नक्की कशावरती फोकस करायचंय, आपल्याला काय शिकायचंय हे पहिलं शिकता आलं पाहिजे, राईट? होम मीटिंग असतात, प्लॅन्स असतात, सेमिनार्स असतात, हे डिसिप्लिनने आपण करायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट, आपला सिनियर जर प्रॉपर ड्रेसिंग मध्ये असेल, लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, तर आपणही आपली जबाबदारी बनते की आपणही त्या पद्धतीने झालं पाहिजे. त्याच्याबद्दल पण बेसिक ट्रेनिंग असतात, तर ते तुम्ही शिकून घ्या, समजून घ्या. बेसिक फंडामेंटल जे काही टूल्स लागतात, आपल्या बिझनेसमध्ये टूल्स लागतात, हे टूल्स पण तुम्हाला घ्यावे लागतील. आपले प्रोडक्ट ब्रोशर असतील, कॅटलॉग असेल, बिझनेस प्लॅन बुक असेल, त्यासोबत आपले, राईट, जे काही हे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅरी करायला लागतील. आपण आपल्या सिनियरच्या प्लॅन बुक वरती प्लॅन देऊ शकत नाही. जर ते तुम्ही करत बसलात तर सिनियरला पैसे येतील, तुम्हाला पैसे येणार नाही. हा साधा सिंपल फंडा आहे. लक्षात येते? जर तुम्ही सिनियरच्या प्लॅन बुक वरती जर पैसे प्लॅन दाखवला आणि तुम्ही म्हटले माझं प्लॅन बुक घरी आहे, पण सिनियर सर तुमचं प्लॅन बुक द्या किंवा मॅडम तुमचं प्लॅन बुक द्या, तर तुम्हाला होणार काय की सिनियरला पैसे जाणार, ज्याचं प्लॅन बुक त्याला पैसे भेटणार. हे समजून चला. त्यामुळे प्रत्येकाकडे स्वतःचं प्लॅन बुक पाहिजे, कॅटलॉग पाहिजे, प्रोडक्ट्स पाहिजे, तुमची स्वतःची एक बॅग पाहिजे. लेडीज असो, जेंट्स असो, अरे त्यातून पैसे कमवायचे आपल्याला. दिवसाला 500 रुपये असतील, नाही तर 15,000 रुपये असतील. पैसे कमवणे म्हणजे किमान आपल्याकडे ह्या टूल किट लागतील की नाही लागणार. कोणाकडे नाही, आता कोणाकडे नाही हे टूल किट, मला चॅट बॉक्स मध्ये टाका. आय टाईप करा, आय टाईप करा. कोणाकडे नाही मला कळू द्या जरा. आपल्या सिनियरला पण कळू द्या, जे लोक आहेत ते. कोणाकडे टूलकिट नाहीये त्याचं नियोजन पण करून देऊ आपण. मी तुम्हाला हे पण सांगतो, टूलकिट काही जास्त महाग नाहीये. ओके, नीलू मॅडम कडे नाहीये, अजून कोणाकडे नाहीये? रुपाली मॅडम, संतोष सर, निलेश पाटील सर, अजून अजून फास्ट मध्ये कुठे मॅडमकडे पण नाहीये, प्रसाद सरांकडे पण नाहीये, स्मिता मॅडमकडे पण नाहीये, सारिका निंबाळकर मॅडमकडे पण नाहीये, राम सरांकडे नाहीये, नीलू मॅडमकडे पण नाहीये. हाँ मैं जा रही हूँ, आप जा सकते हो. चला, बाकी सगळ्यांकडे आहे टूलकिट. बाकी सगळ्यांकडे टूलकिट आहे असेल तर ग्रेट. पण नसेल आणि जर चुकून तुम्ही जर तुमचा प्लॅन
चुकून जर तुमचा प्लॅन जर तुम्ही सिनियरच्या प्लॅन बुक वरती दिला की समजून चालेल तुम्हाला पैसे तुमच्यापेक्षा जास्त पैसे त्या सिनियरला येणार. हा रूल आहे, लक्षात ठेवा. रूल मीन्स रूल. हा नियम आहे. तुमच्या प्लॅन बुक वरती तुम्ही प्लॅन दाखवा, पैसे तुम्हाला येणार. ओके. त्यामुळे टूल किट सगळ्यांकडे पाहिजे. चांगला पेन, डायरी, आपलं प्लॅन बुक, त्याच्यानंतर आपलं कॅटलॉग, ब्रोशर्स आणि प्रोडक्ट्स, आपली एक छानशी सुंदर असलेली छोटीशी बॅग, हे आपलं टूल किट आहे. याच्यावरती आपण पैसे कमवतो हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेआउट्स वरती लक्ष द्या. इथे आलोय आपण ह्या सगळ्या गोष्टी, हे पेआउटच्या खाली आता काहीच नाही स्लाइड, लक्ष द्या. याच्या आधी जेवढं तुम्ही 1.5 तास ऐकले, या सगळ्या गोष्टी करण्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे पेआउट्स. ओके. सगळं लक्ष आपलं पेआउट्स वरती पाहिजे. मग पेआउट्स आपलाही. हा, गुड नाईट सर. ओके. रवींद्र सरांना झोप आली वाटतं. चला त्यांना बाजूला काढा. पेआउट्स वरती आपण आलो ना, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. पेआउट्स आपला तगडा येणार. जे तगडा म्हणजे आपल्याला जे पाहिजे तेच येणार. हा रूल आहे. इथे तुम्हाला भेटणार, जे पाहिजे ते तुम्हाला भेटणार. फक्त ह्या पहिल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला लागतील. आहेत सगळे तयार? ह्या बेसिक फंडामेंटलला फॉलो करण्यासाठी सगळे तयार आहेत का? 53 काउंट आहे. ओके. 53चा काउंट आहे. फास्ट मध्ये रिप्लाय करा. जर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, आपला मेन पर्पज आहे आपल्याला पैसे आले पाहिजे. पैसे येण्यासाठी ह्या गोष्टी फॉलो करायला लागतील. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, तुम्हाला 101% तुम्हाला पेआउट्स येतील. पेआउट्स म्हणजे काय? पैसे येतील. पैसे पाहिजेत तर तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायला लागतील. आणि जर तुमचं डायरेक्ट लक्ष पैशांवरती गेलं, जर या तुम्हाला कनेक्शन, रिस्पॉन्सिबिलिटी, डिसिप्लिन, प्रोडक्ट्स,